नमस्कार. गुड इव्हनिंग. आपल्या सर्वांचं स्वागत आहे किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम, किडनी केअर गायडन्स प्रोग्राम या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना या कार्यक्रमाबद्दल, या प्रोग्रामबद्दल काल माहिती मिळालेली आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आणि आपल्याला सांगायचं म्हणजे हा आम्ही प्रोग्राम जानेवारी महिन्यापासून सुरू केलेला आहे. तर साधारणतः प्रत्येक महिन्यामध्ये हा प्रोग्राम परत नव्याने सुरू होतो. आणि या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला अशा बऱ्याचशा काही गोष्टी माहीत पडणार आहेत, की ज्या नॉर्मली आपल्याला काही प्रमाणामध्ये माहिती असतात, परंतु पूर्णपणे त्याबद्दल आपल्याला माहित नसते किंवा खात्री नसते. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी माहीत पडणार आहेत. विशेषतः सध्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि किडनीच्या ज्या समस्या आहेत त्याचंही प्रमाण बरेचसं वाढलेलं आहे मागच्या काही वर्षामध्ये, मागच्या 5-10 वर्षामध्ये, 10-15 वर्षामध्ये, किंवा शेवटच्या आपण 4-5 वर्षामध्ये बघितलं. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे जे आमचं मार्गदर्शन आहे किंवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी माहीत पडणार आहेत, फक्त आजचा एक दिवसाच्या प्रोग्राम मधून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत पडणार आहेत. आणि त्याचा आपल्याला सम- समजा आजच्या प्रोग्राम मध्ये एखाद्या व्यक्तीने आजचा आपला पूर्ण प्रोग्राम अटेंड केला, तर या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपल्याला अशा काही गोष्टी माहीत पडतील, की ज्याचा आपल्याला 100% आपलं आरोग्य चांगलं होण्यासाठी, आरोग्यामध्ये सुधारणा होण्यासाठी, किंवा आपले बरेचसे पैसे वाचण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. त्याच्यामुळं ज्या लोकांनी आजचा हा लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेला आहे, तर त्यांनी हा प्रोग्राम पुढचा एक साधारणतः 9:30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर आपण पूर्ण प्रोग्राम बघायचा आहे, अटेंड करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला काही प्रश्न असतील तर आमचा नंबर प्रत्येक व्यक्तीकडे आहे, की आपले जे आमचे जे आम्हाला आपल्याला जे आमचे मेसेज वगैरे येत असतात, किंवा कार्यक्रमासंदर्भात जे आपल्याला माहिती आलेली असते, मेसेज आलेले होते आपल्याला, तर त्याच्यामध्ये शेवटी आमचा नंबर पण आहे. तर आजचा हा प्रोग्राम बघितल्यानंतर आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील तर आपण नंतर आम्हाला उद्यावर फोन सुद्धा करू शकता, किंवा अजून काही माहिती पाहिजे असेल की कशा पद्धतीने आपण हे मार्गदर्शन करणार आहोत. तर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या प्रोग्राममध्ये. आणि आता आपण आजचा जो कार्यक्रम आहे त्याला सुरुवात करत आहोत. तर हा जो कार्यक्रम असणार आहे, किंवा आपण जे मार्गदर्शन करणार आहोत ज्या लोकांना तर आपलं जसं आता आपली झूम मीटिंग सुरू आहे, तर त्या प्रकारे तसंच प्रत्यक्ष फोनवरती सुद्धा लोकांना मार्गदर्शन आपण करतो किंवा केलं जाणार आहे. आणि आपला जो ऑनलाईन प्रोग्राम असणार आहे, तो आठवड्यातून 3 दिवस असणार आहे: सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. जसा आज सोमवार आहे, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असा आठवड्यातला 3 दिवस रात्री 8:30 ते 9:30 असा आपला प्रोग्राम असणार आहे. आणि या प्रोग्रामचं नंतर रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध असणार आहे, म्हणजे असणार आहे. ठीक आहे. तर याचा उद्देश हाच आहे की आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून योग्य त्या गोष्टी माहीत पडल्या पाहिजेत, किंवा ज्या गोष्टींनी आपला फायदा होऊ शकतो अशा गोष्टी माहीत पडल्या पाहिजेत. तसंच प्रत्यक्ष मार्गदर्शन सुद्धा आपल्याला उपलब्ध होणार आहे. आणि या प्रोग्राम सोबतच आपला ऑनलाईन प्रोग्राम सातत्याने सुरूच राहणार आहे आठवड्यातून 3 दिवस. त्यासोबत जे लोक हे आमचं मार्गदर्शन सुरू करतील किंवा करायचं असेल, तर त्यांना त्यासोबत कमीत कमी 3 महिन्यापर्यंत वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे. तर कमीत कमी 3 महिने यासाठी सांगितलंय की कोणत्याही प्रकारचे जे आजार असतात, किती गंभीर स्वरूपाचा आजार असेल, किती जुना आजार असेल, तर तो जास्तीत जास्त 2 ते 3 महिन्यामध्ये 100% सुद्धा ठीक होणं पॉसिबल आहे. किंवा जर काय आवश्यकता पडली तर 3 महिन्यापेक्षाही आपल्याला जास्त कालावधी करता सुद्धा मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर हा जो किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम आहे किंवा ही जी सुविधा आहे, त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं आपण हे थोडक्यामध्ये जाणून घेऊया. तर कोणत्याही प्रकारचा किडनीचा आजार किंवा समस्या असलेला व्यक्ती स्वतः, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचं डायलिसिस सुरू असेल, किंवा बऱ्याच लोकांचं फक्त डायलिसिस चालू नसतं पण क्रिएटिन लेवल जास्त राहते, किंवा काही इतर इतर काही समस्या असतात की किडन्यांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळं इतर सुद्धा काही समस्या असतात, रक्तदाब, ब्लड प्रेशर, किंवा
इतर इतर काही समस्या असतात. तर अशा समस्या असलेला किडनी संदर्भात कुठल्याही समस्या असलेला व्यक्ती स्वतः या कार्यक्रमामध्ये किंवा आमच्या गायडन्समध्ये मार्गदर्शन सुविधेचा लाभ घेऊ शकतो, स्वतः भाग घेऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त जर काही कारणामुळे समजा एखादा व्यक्ती आहे की ज्याला किडनीची काय समस्या आहे, कुठल्याही प्रकारचं क्रिएटिनिन लेवल जास्त राहत आहे किंवा डायलिसिस याचं सुरू आहे किंवा अजून काही समस्या असतील, तर त्या व्यक्तीला जर काही कारणामुळं हा प्रोग्राम जॉईन करणं शक्य नसेल किंवा ऑनलाईन मार्गदर्शन त्यांना समजत नसेल किंवा बरेच असे काही लोक असतात की ज्यांचं वय जास्त जास्त असेल किंवा काय असेल, तर त्यांना ऑनलाईन मधल्या काय ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित समजत नाहीत किंवा असं पण काही ठिकाणी असतात की जिथं नेटवर्क नसतं, मोबाईलचं नेटवर्क नसतं. तर अशा ठिकाणच्या लोकांना जर काही समस्या असेल किडनीचं, तर त्यांच्यासाठी त्यांचा जर कोणी जवळचा व्यक्ती असेल, कोणी नातेवाईक असेल, की त्याच्या मनामध्ये अशी इच्छा असेल की आपला जो ज्या व्यक्तीला समस्या आहे त्याला आपल्याला ठीक करायचंय, ठीक झालेलं बघायचंय किंवा त्याला आपण काहीतरी मदत करू शकतो, तर असा व्यक्ती सुद्धा सहभागी होऊ शकतो, मार्गदर्शन घेऊ शकतो. तर या अशा प्रकारे हा जो प्रोग्राम आपण जो घेणार आहोत किंवा जे मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध होणार आहे, तर त्याच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे फायदे होऊ शकतात किंवा ज्या व्यक्तीला किडनीची समस्या आहे, तर त्या व्यक्तीला कशा प्रकारे बेनिफिट होऊ शकतात पुढच्या समजा 1 महिन्यामध्ये, 2-3 महिन्यामध्ये कशा प्रकारे बेनिफिट होऊ शकतात किंवा येणाऱ्या कालावधीमध्ये, काही महिन्यामध्ये, काही आठवड्यामध्ये, तर ते आपण आता जाणून घेऊया. पहिलं म्हणजे काय असा फायदा होणार आहे की त्या व्यक्तीनं उपचारादरम्यान किडण्यांची कार्यक्षमता पुन्हा जास्तीत जास्त कशी वाढवावी. आता समजा बऱ्याच लोकांना किडनीची समस्या असते किंवा अगदी डायलिसिस सुरू असतं. तर अनेक लोक आहेत की ज्यांना अगदी 5 वर्षापासून डायलिसिस सुरू आहे, 10 वर्षापासून सुरू आहे किंवा आज मला एक फोन आला होता. मुंबईमधले एक लेडीज आहेत. त्यांचं मागच्या 18 वर्षापासून डायलिसिस सुरू आहे. 18 म्हणजे जवळपास साधारणतः 2007 2007-8 पासून त्यांचं डायलिसिस सुरू आहे. तरी सुद्धा त्यांचं आरोग्य चांगल्या प्रकारे मेंटेन राहिलेलं आहे. तर आपल्याला किडण्यांची कार्यक्षमता पुन्हा वाढवता येणं शक्य आहे. आणि जास्तीत जास्त म्हणजे किती? 100%. आता बरेचदा काय होतं की ज्या लोकांना किडण्यांची समस्या असते, तर त्यांना डॉक्टरांकडून किंवा सध्याच्या काळामध्ये जे उपचार आहेत त्याच्या आधारावरती जे डॉक्टर सांगतात की त्यांना एकतर आयुष्यभर डायलिसिस करावं लागेल किंवा मग किडनी ट्रान्सप्लांट करावं लागेल, हे त्यांना सांगितलं जातं. आता डॉक्टर त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात किंवा जे उपचार उपलब्ध आहेत त्यानुसार ते डॉक्टर प्रत्येक व्यक्तीला चांगल्या योग्य योग्य ते मार्गदर्शन करत असतात. परंतु जेव्हा आपल्या लक्षात येत आहे की सध्याच्या काळामध्ये जे उपचार उपलब्ध आहेत त्याच्या माध्यमातून आपली समस्या किंवा अशा प्रकारची समस्या ही 100% किंवा पूर्णपणे ठीक होणं पॉसिबल नाही, तेव्हा मात्र व्यक्तीने काही वेगळ्या पर्यायांचा अवलंब केला पाहिजे. आणि जगभरामध्ये असे आतापर्यंत असंख्य लोक आहेत, हजारो लोक आहेत, लाखो लोक आहेत की त्यांना अशा काही समस्या होत्या, असे काही आजार होते आणि काही लोकांचे आजार तर एवढ्या गंभीर स्वरूपाचे होते की कुठलीही शक्यता नव्हती की ते ठीक होऊ शकतात किंवा कुठेही उपचार उपलब्ध नव्हते. काही काही लोकांची तर अवस्था अशी होती की डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की एखादा व्यक्ती 2 महिने जगू शकतो, 3 महिने जगू शकतो, 6 महिने जगू शकतो. तर जे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं ते त्यांच्या नॉलेजनुसार किंवा सध्याच्या काळामध्ये जे उपचार उपलब्ध आहे त्यानुसार ते खरं असतं आणि डॉक्टर त्यांच्या परीने मार्गदर्शन करत असतात. परंतु अशा अवस्थेतली लोक सुद्धा नंतर पूर्णपणे ठीक झालेली आहेत आणि बऱ्याचशा केसेसमध्ये डॉक्टर सुद्धा नंतर आश्चर्यचकित झालेले आहेत. हे कसं काय घडलं? आणि आजच्या प्रोग्राममध्ये आपण काही उदाहरणं बघणार आहोत थोडक्यामध्ये, की कशा कशा प्रकारे लोक ठीक झालेले आहेत आतापर्यंत जगभरामध्ये किंवा कुठकुठल्या प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात. तर किडण्यांची कार्यक्षमता 100% वाढवणं पॉसिबल आहे किंवा हळूहळू आपल्या शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता वाढवणं पण पॉसिबल आहे. त्यानंतर किडण्यांची कार्यक्षमता जेव्हा वाढते एखाद्या व्यक्तीची, तेव्हा नॉर्मली तेव्हा ऑटोमॅटिकली त्याचं क्रिएटिनिनची जी लेवल आहे
ती नॉर्मली 1च्या आसपास राहिली पाहिजे. तर ती चांगल्या प्रकारे मेंटेन राहायला किंवा नॉर्मल राहायला मदत होणार आहे. आणि अशी असंख्य लोक आहेत की ज्यांचं अगोदर डायलिसिस सुरू झालं होतं, नंतर काही महिन्यानंतर त्यांचं डायलिसिस बंद झालेलं आहे. याचा अर्थ काय? की त्यांची किडण्यांची कार्यक्षमता परत वाढलेली आहे. तर या गोष्टी पॉसिबल असतात. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला आज अशा काही गोष्टी माहीत पडणार आहेत की कशा प्रकारे एखाद्या आजारावरती किंवा किडनीच्या समस्या संदर्भात उपचार उपलब्ध नसतील, किंवा काय ते किंवा जे सध्याच्या काळामध्ये उपचार उपलब्ध आहेत त्याला काही लिमिटेशन असतील, तरी सुद्धा त्या व्यक्तीच्या समस्या पूर्णपणे दूर होऊ शकतात, किंवा त्याची शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता वाढू शकतात, किंवा तो चांगल्या कंडिशन मध्ये राहू शकतो. जसं आता डायलिसिस करत असताना सुद्धा बरीचशी लोक अगदी चांगल्या प्रकारे स्वतःला मेंटेन ठेवतात. म्हणजे सर्व काही गोष्टी करू शकतात, प्रवास करू शकतात, कामं करू शकतात, जॉब करू शकतात. असे असंख्य लोक आहेत. आणि असं नाही की त्यांचं डायलिसिस आता नुकतंच सुरू झालेलं आहे. काही लोकांचं 10 वर्षापासून डायलिसिस सुरू आहे, 15 वर्षापासून सुरू आहे, किंवा 18 वर्षापासून, 20 वर्षापासून सुद्धा काही लोकांचं डायलिसिस सुरू आहे. तर अशा अवस्थेत जर काही लोक स्वतःला चांगल्या प्रकारे मेंटेन करत असतील, तर आपल्याला सर्व काही पॉसिबल आहे. तर आता आपण थोडक्यामध्ये हे फायदे बघणार आहोत, आणि त्यानंतर आजच्या प्रोग्राममध्ये पुण्यामधले जे व्यक्ती आहेत, अंगराज शेडगे, त्यांनी आजचा प्रोग्राम जॉईन केलेला आहे. तर त्यांचं मागच्या 13 वर्षापासून डायलिसिस सुरू आहे. आणि त्यांनी स्वतःला कशा प्रकारे मेंटेन ठेवलेलं आहे ते त्यांचा अनुभव ते स्वतः सांगतील. त्याच्यामुळे आपल्याला एक अजून काही गोष्टी माहीत पडणार आहेत की कशा प्रकारे आपण स्वतःला मेंटेन ठेवलं पाहिजे, कशा प्रकारे आपल्या आरोग्यामध्ये आपण स्वतः स्वतः आपल्या आरोग्यावरती नियंत्रण ठेवू शकतो. म्हणजे फक्त उपचारावरती अवलंबून न राहता आपण कसं आपल्या आरोग्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. त्यानंतर आपला रक्तदाब नेहमी नॉर्मल कसा ठेवावा, हे आपल्याला फायदा होणार आहे. तसंच हळूहळू डायलिसिसचं प्रमाण कमी करत संपूर्णपणे बंद कसं करावं, एवढ्या लेवलपर्यंत सुद्धा आपण या मार्गदर्शनाच्या माध्यमातून पोहोचू शकता. की डायलिसिस पूर्णपणे बंद होणं सुद्धा पॉसिबल आहे. कसं कसं पॉसिबल आहे? की जर किडण्यांची कार्यक्षमता वाढली, 100% वाढली, तर ऑटोमॅटिकली डायलिसिसचं प्रमाण हळूहळू कमी होऊन ते पूर्णपणे बंद होणं शक्य आहे. आणि असे असंख्य लोक आहेत जगभरामध्ये की ज्यांच्या शरीरामध्ये काही समस्या होत्या, शरीराचा एखादा भाग काम करत नव्हता, किंवा शरीराचा एखादा भाग खराब झाला होता, निकामी झाला होता. कुठलीही शक्यता नव्हती की त्यांचं शरीर परत पहिल्यासारखं होऊ शकतं. आणि तरी लोक ते परत परत पूर्णपणे 100% ठीक झालेले आहेत. तर असं सर्व काही गोष्टी पॉसिबल असतात. तसंच इतर इतर पण तसंच व्यक्तीने स्वतःला शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या स्वतःला कार्यक्षम कसं ठेवायचं, नेहमी उत्साही कसं ठेवायचं. म्हणजे उपचार जरी सुरू असले, एखाद्या व्यक्तीचे डायलिसिस सुरू असलं, तरी सुद्धा त्या व्यक्तीने स्वतःला शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या नेहमी सुरक्षित कसं ठेवायचं, तंदुरुस्त कसं ठेवायचं, कार्यक्षम कसं ठेवायचं, उत्साही कसं ठेवायचं, त्या सर्व गोष्टी नॉर्मली कशा जमल्या पाहिजेत, याचाही आपल्याला फायदा होणार आहे. जसं काही लोक हे करू शकतात. आपण विचार करू शकतो, जर एखाद्या व्यक्तीचा अगदी 15 वर्षापासून डायलिसिस सुरू आहे, 13 वर्षापासून सुरू आहे, किंवा आज मला एक फोन आला होता, त्या लेडी, जे मुंबईमधले एक लेडीज आहे, त्यांचा 18 वर्षापासून डायलिसिस सुरू आहे. तर हे लोक स्वतःला कशा प्रकारे मेंटेन ठेवतात, काय करतात नक्की, हे जर आपल्याला माहित पडलं, तर आपण सुद्धा स्वतःला चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवू शकतो. किंवा आपल्या शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता वाढवू शकतो, किंवा सर्व काही गोष्टी नॉर्मली करू शकतो डायलिसिस सुरू असताना सुद्धा. किंवा हळूहळू आपण 100% हेल्दी सुद्धा बनू शकतो. तसंच किडनीच्या आजारासोबत जर एखाद्या व्यक्तीला काही समस्या असतील, इतर काही समस्या, तर त्याने किडनीच्या समस्यासोबत त्या समस्यात इतर काही आजार असतील, समस्या असतील, शारीरिक समस्या, मानसिक समस्या, तर त्यातून सुद्धा कसं बाहेर पडायचं. म्हणजे एकाच वेळेस आपल्या एखाद्या व्यक्तीला समजा एकाच वेळेस बरेच आजार आहेत, शारीरिक आजार आहेत, मानसिक आजार आहेत, किडनीची समस्या आहे, डायबिटीज आहे, बीपी आहे, शुगर, अजून काही समस्या आहे, तर त्याने एकाच वेळेस 100% आरोग्य प्राप्त कसं करायचं. की समजा त्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये सर्व प्रकारच्या आजारातून, समस्यातून एकाच वेळेस कसं बाहेर पडायचं, यासाठी आपल्याला याचा फायदा होणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा मार्गदर्शनाच्या माध्यमातून. तसंच महत्वाचं म्हणजे काय, की उपचारादरम्यान त्या व्यक्तीनं स्वतःला सुरक्षित ठेवण्यासोबत आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे जास्तीत जास्त पैसे कसे वाचवायचे, याचा सुद्धा आपल्याला आमच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून फायदा होणार आहे.
आता जर आपण बघितलं की बऱ्याचशा लोकांचं डायलिसिस सुरू असतं, अनेक वर्षापासून सुरू असतं. त्यांचे मेडिसिन सुरू असतात, औषधं सुरू असतात किंवा इतर इतर सुद्धा बऱ्याचशा गोष्टी त्यांना फॉलो कराव्या लागतात. आणि बऱ्याच लोकांचं आरोग्य तर कंट्रोलमध्ये राहिलेलं असतं अनेक वर्षापासून, 5 वर्षापासून, 10 वर्षापासून. परंतु त्यांचा पैसा बराच खर्च होत असतो. साधारणतः प्रत्येक व्यक्तीचा कमीत कमी 5-10 हजार रुपये खर्च होत असतो किंवा अगदी 15 हजार रुपये, 15-20 हजारापर्यंत सुद्धा महिन्याला खर्च होत असतो अनेक लोकांचा. आणि महत्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांना आर्थिक कमाईचं काही साधन नसतं, म्हणजे किंवा उपचार सुरू असल्यामुळं किंवा शारीरिक क्षमता चांगल्या प्रकारे मेंटेन नसल्यामुळं बऱ्याच लोकांना कुठलाही नोकरी व्यवसाय करणं सुद्धा शक्य होत नाही. म्हणजे त्यांचं नुकसान होत असतं सर्व प्रकारे आर्थिक, म्हणजे उपचारालाही खर्च होत असतो त्यांचा. पैसे पण जात असतात आणि त्यांना काही स्वतःला आर्थिक कमाईसाठी काही करता पण येत नसतं बऱ्याच लोकांना. तर या दृष्टिकोनातून आणि आपल्या कुटुंबाचे जास्तीत जास्त पैसे कसे वाचवायचे यासाठी आपल्याला याचा फायदा होणार आहे. तर आता आपण पुढं प्रोग्राम मध्ये अजून बऱ्याच गोष्टी बद्दल माहिती सांगणार आहोत. पण त्यापूर्वी पुढच्या 10 मिनिटांमध्ये पुण्यातले एक व्यक्ती जे आहेत, अंगराज शेडगे, ज्यांच्याबद्दल आपण माहिती मेसेजमध्ये दिलेली होती. तर त्यांनी आपला आजचा प्रोग्राम जॉईन केलेला आहे. तर पुढच्या 10 मिनिटांमध्ये ते आपल्याला थोडक्यामध्ये सांगतील की त्यांना किडनीची जी संदर्भात समस्या आहे ती कधीपासून सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांना कसं वाटलं होतं, म्हणजे सुरुवातीचे त्यांचा काही दिवसातले अनुभव किंवा काही महिन्यातले अनुभव कसे होते. त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांना माहीत पडल्या, की नक्की आपलं आरोग्य मेंटेन ठेवण्यासाठी काय करायचं, कसं करायचं हे कसं माहीत पडलं त्यांना. किंवा ते मागच्या अनेक वर्षापासून काय करतायत, त्यांचं डेली रुटीन काय कसं आहे, किंवा ते काय खातायत, काय म्हणजे डेली बेसवरती कुठला डाएट फॉलो करतायत, किंवा किंवा कोणकोणत्या गोष्टी ते करतायत, सकाळी उठल्यापासून कधी उठतायत, उठल्यानंतर काय करतायत, दिवसभर काय करतायत, किंवा कशा प्रकारे त्यांचं रुटीन आहे, हे थोडक्यामध्ये ते आपल्याला आता सांगतील. तर अंगराज सर, आता आपण आपला माईक अनम्यूट करू शकता आणि आपला व्हिडिओ सुद्धा तुम्ही ऑन करा. तर आपला जो काय अनुभव असेल तर तो आपण एकदा लोकांना सांगितलात तर बऱ्याच लोकांना काही गोष्टी माहीत पडतील की ज्याचा त्यांना अत्यंत जबरदस्त फायदा होईल. नक्कीच सर. हो नक्की. येस सर, येस सर. तर सर बघा, पुढच्या 10 मिनिटांमध्ये 10 नमस्कार. मिनिटात तुम्ही मी तुमचं. हं. आवाज येतोय माझा? हो, हो येतोय सर. सर. माझा आवाज येतो सगळ्यांना? हा. सर मी राहायला पुण्यामध्ये आहे. मी टाटा मोटर्समध्ये ॲज अ सिनियर मॅनेजर सप्लाय चेन म्हणून काम करतोय. आणि 2011 मध्ये आमच्या कंपनीचे मेडिकल चेकअप जो झाला त्यामध्ये कळलं की माझ्या युरिनमधनं प्रोटीन जात आहे. ते कळल्यानंतर मी मेडिकल चेकअप डिटेल सगळे जेव्हा अनालिसिस करून घेतले, सगळे टेस्ट केल्या, तेव्हा कळलं की माझी किडनी साईज श्रिंक झालेली आहे आणि एक 6 महिने ते 2 वर्षात मला डायलिसिस करावं लागेल. आणि माझं बीपी तिथनं पुढे शूट व्हायला सुरुवात झाली आणि विदिन 6 मंथ्स माझं क्रेडिन 25 पर्यंत गेलं होतं. आणि त्या दिवशी मला अचानक डायलिसिस करण्याची वेळ आली. तिथून पुढे मी कंटिन्यू डायलिसिस करतोय. तर सुरुवातीला मला डॉक्टरने आठवड्यात 3 वेळा रेफर केलं होतं. पण 3 वेळा डायलिसिस करणं मला जॉब आणि सगळं शक्य होत नव्हतं. खूप त्रास होत होता. म्हणून मी आठवड्यात 2 वेळा त्यांना रिक्वेस्ट करून चालू करून घेतलं. आणि आता मागचे 13 वर्ष जवळपास मी आठवड्यात 2 वेळा डायलिसिस हं. करतोय. ह्यात सर सुरुवातीचा काळ जो होता त्यावेळी मी फार खचून गेलो होतो या आजाराने कळल्यामुळे. माझ्या घरातली सगळी परिस्थिती आणि घरातले आम्ही सर्वच पूर्ण खचून गेलो होतो. मला पहिल्या 2 वर्षामध्ये 3 ते 4 वेळा आयसीयू मध्ये ऍडमिट होण्याची वेळ आली. कारण टेन्शनने बीपी वाढलं की त्रास वाढायचे. वॉटर मॅनेजमेंट नीट जमत नव्हती मला. त्यामुळे पाणी वाढलं की ब्रिथलेसनेस यायचा. हं. अशा प्रकारे पहिल्या 2 वर्षामध्ये 3 ते 4 वेळा मी आयसीयू मध्ये ऍडमिट झालो होतो. पण त्यानंतर मला पहिलं पुस्तक सापडलं द सिक्रेट. हे मी जेव्हा वाचायला घेतलं द सिक्रेट, तेव्हा मला कळलं की जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की जसं की आपला किडनीचा आजार जो आहे, तो डॉक्टरांनी मला एकदम क्लिअर सांगितलं होतं की याला काही उपाय नाहीये. जोपर्यंत आहे तुम्ही डायलिसिस करायचं, अदरवाईज किडनी ट्रान्सप्लांट करायचं. मग ट्रान्सप्लांटला ते गॅरंटी काहीच देत नाहीत. मग इव्हन तुम्ही ब्लड हं. हं. ट्रान्सप्लांट जरी केलं तर त्याची हं. गॅरंटी अशी कोणी देत नाही डॉक्टर. ते म्हणतात चाललं, तुम्ही सगळे रूल्स पाळले, मेडिसिन टाइमली घेतले, सगळे पथ्य पाळली, तर 10 ते 12 वर्ष हे टिकतं. अदरवाईज हं.
आणि कधी फेल होऊ शकतं. हम्म, हम्म, त्यामुळे मग ते थोडी मला भीतीच बसली. मग तो विषय ड्रॉपच केला, की मी ठरवलं हम्म, पक्क की डायलिसिस करायचं नाही, हे सॉरी ट्रान्सप्लांट करायचं नाही. आणि मग मी हम्म, डायलिसिस कंटिन्यू करायला लागलो. तर डायलिसिस करताना मला जेव्हा पहिल्यांदा पुस्तक मिळालं द सिक्रेट, ते वाचल्यावर मला कळालं की अशा त्यामध्ये अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, की त्यातल्या सत्य घटनाच आहेत त्या पुस्तकामध्ये, की ज्यांना मोठमोठे आजार हम्म, झाले होते किंवा मोठमोठे अपघात झाले होते किंवा आर्थिक हम्म, अडचणी आल्या होत्या. या सगळ्यातनं लोक फक्त त्यांच्या मनाच्या ताकदीने ते बाहेर पडले. ते हम्म, करण्याचं मग मी ते पुस्तक वाचलं, थोडं मी मोटिवेट झालो. मग जाऊन स्वतःला थोडं मोटिवेट केलं आणि हळूहळू ते ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली, पहिले की आपला हा आजार झालेला आहे आणि यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. हो, हो, सगळ्यात पहिली गोष्ट हम्म, म्हणजे आपण मेंटली प्रिपेअर नसतो ऍक्सेप्ट केलं की आपल्याला हे झालंय. तर हम्म, पहिले ते झालेलं आपल्याला आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. जेव्हा आपण एखादी गोष्ट ऍक्सेप्ट करू ना, त्याच वेळेला आपण हम्म, त्याचं सोल्युशन बघायला सुरुवात करतो. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकली ऍक्सेप्ट करायचं, की आपल्याला हा त्रास झालाय, जो नको व्हायला होता पण झालाय आपल्याला. आणि आता आपल्याला यातनं बाहेर पडायचं आहे. बाहेर बाहेर हो, पडण्यासाठी आपण बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो. आता या प्रयत्न करताना तुम्हाला अनेक प्रकारचे लोक भेटतील. मला असे खूप अनुभव आले. मी 7 ते 8 लाख रुपये असे घालवले. काही लोक भेटतात, तुम्हाला आयुर्वेदिक मेडिसिन देतो, हे देतो. आणि वेळेला मेडिसिन पण हम्म, देतात, पण ते काय उपयोगाचे नसतात. हम्म, 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 कारण काही लोकांना फरक पडतो, काहींना पडत नाही. त्यातनं मला जो अनुभव आला त्यातनं काही मला फारसा फरक पडला नाही. मी भरपूर डॉक्टर्स हम्म, आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स घेतल्या त्यातनं. मग नंतर मला हम्म, कळलं की यातनं आपणच आपले प्रयत्न केले पाहिजे. हम्म, मग मी स्वतःलाच मोटिवेट करून मग नंतर एक एक नवीन सवय सुरू केल्या. त्यानंतर मला दुसरं पुस्तक मिळालं, ॲटॉमिक हॅबिट्स. ॲटॉमिक हॅबिट हे 300 पानांचं पुस्तक आहे. पण खूप छान पुस्तक. त्यामध्ये आपल्याला काय शिकवलं गेलं, 300 पानामध्ये सगळ्या सत्य घटना त्यांनी दिलेल्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. हम्म, त्यात त्यांनी शिकवलंय की कुठली चांगली सवय कशी लावून घ्यायची आणि वाईट सवय कशी तोडायची, हे त्या पुस्तक शिकवलंय. अति सुंदर पुस्तक आहे. यानंतर मला पुढचं पुस्तक मिळालं, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. या पुस्तकामध्ये बरोबर. आपल्याला क्लिअर कट कळतं की आपल्या मनाचा वापर पण कसा करायचा. आपल्या मनाचा वापर करून आपण कसं स्वतःला मोटिवेट करून काही करू शकतो. आता या पुस्तकात मला मोठा उपयोग झाला मागच्या वर्षी. कारण की 10-12 वर्ष मी माझ्या आजारपणामुळं मी माझ्या फॅमिलीला म्हणजे माझ्या बायकोला वेळ देऊ शकत नव्हतो. कुठं जाणं येणं नव्हतं होत आमचं. ते तिने मला खूप सपोर्ट केला प्रत्येक वेळेला. तिचा बराच वेळ हॉस्पिटलमध्ये हम्म, माझ्याबरोबर येण्या-जाणं जात होता. आणि खूप डिस्टर्ब होतं. हम्म, कायम ती माझ्याबरोबर राहिली. कायम तिने सर्वत्र सपोर्ट केला मला. आणि त्यामुळे सगळं मी करू हम्म, शकलो हळू एक-एक गोष्टी. मग जेव्हा मी द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड वाचलं, तर पहिली गोष्ट मी ठरवलं की हॉस्पिटलमध्ये कुणाला घेऊन जायचं नाही. आपण सहकार मी पुण्यात पण हॉस्पिटल आहे. वेळ घरनं बोलवता येईल. मी एकटाच जायला लागलो. त्यामुळे लास्ट हम्म, 8-10 वर्ष डायलिसला मी एकटाच जातो. माझ्यावर कुणी नसतं. मी स्वतः जातो तिथं, हम्म, पेपर काढतो, ऍडमिट होतो, डायलिस झालं की पेपर जमा करतो आणि घरी येतो. मी ऑटोने जातो येतो. कारण बीपी कधी शूट होऊ शकतं, रिस्क घेत नाही मी ती. म्हणून मी ऑटोने जातो आणि हम्म, ऑटोनेच घरी येतो. बट मी एकटाच जातो आणि एकटाच डायलिसिसला. माझ्यावर कुणी नसतं डायलिसिसमध्ये. ओके. हम्म, सुरुवातीचे पहिले 3-4 वर्ष माझी पत्नी काय माझ्याबरोबर असायची तिथे. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी तिला वेळ देऊ शकलो नव्हतो. मग लास्ट मी जेव्हा थिंक अँड ग्रो रिच, ते नेपोलियन हिलचं एक पुस्तक आहे. ते पुस्तक म्हणजे असं आहे, की जगातले 500 जे श्रीमंत लोक होते, त्या काळी 100 वर्षापूर्वीचे, त्यांचा 50 वर्षांचा अभ्यास, म्हणजे ओव्हरऑल 25,000 वर्षांचा एक्सपिरियन्स त्या पुस्तकात दिलेला आहे. त्या पुस्तकात 13 हम्म, धडे आहेत आणि त्या 13 धड्यामध्ये आपण कुठली पण अशी गोष्ट कशी शक्य करू शकतो, हे त्यात शिकवलं गेलेलं आहे. खूप छान पुस्तक आहे. हम्म, हे थिंक अँड ग्रो म्हणजे फक्त नुसतं ह्यासाठीच नाहीये, पैशासाठीच, बट आपण सर्व क्षेत्रामध्ये वापर करू शकतो. तर हे वाचल्यानंतर माझ्या लास्ट इयरला आम्ही प्लॅन करून मी 2 फॉरेन टूर केल्या. एक हम्म, सिंगापूरला मे महिन्यामध्ये गेलो मी विथ बायको आणि मी हम्म, आम्ही दोघं गेलो. आमच्या लग्नाची 25वी हम्म, अॅनिव्हर्सरी होती. मग आम्ही ठरवलं की आपण ही हम्म, अॅनिव्हर्सरी डेस्टिनेशन अॅनिव्हर्सरी करायची. तर मला डायलिसिस 4 दिवसांनी डायलिसिसला जायला लागतं. सिंगापूरला कमीत कमी 6 दिवसाचा प्लॅन करायचा होता. मग तेवढं रिस्क होते. पण मी काय केलं, आमच्या डॉक्टरकडून लेटर घेतले, की सिंगापूरला जायचं हम्म, करायचं वेळेस कसं डायलिसिस करावं लागेल. सिंगापूरच्या हॉस्पिटलला आम्ही इंटिमेशन देऊन ठेवलं होतं, की इफ हम्म, डायलिसिसला येऊ म्हणून. ओके. पण मी माझ्या मनात ठरवलं होतं, की आपल्याला डायलिसिस करायची गरज पडणारच नाहीये. पुण्यामध्ये डायलिसिस करून आम्ही इथून गेलो. मी 6 दिवस सिंगापूरमध्ये व्यवस्थित राहिलो. 6व्या दिवशी आम्ही परत इथं आलो, सगळं फिरून झाल्यानंतर. हम्म, आणि आल्यानंतर मग मी डायलिसिसला गेलो. आणि हम्म, महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या एवढ्या 6 दिवसामध्ये माझं वेट जे नॉर्मली 3-4 वाढतं, 2.5, 3, 3.5 किलो तेवढंच वाढलं होतं. जेव्हा आपण मनाने एखादी गोष्ट ठरवतो ना, तर आपण काही करू शकतो. ह्याचं पहिलं मला जे एक्झाम्पल तिथं मिळालं, की आपण करू हम्म, शकतो. तर मग कॉन्फिडन्स अजून बिल्ड हम्म, झाली. मग त्यानंतर मागच्या वर्षी दिवाळीमध्ये आम्ही परत दुबईला फिरायला गेलो होतो. दुबईला पण आम्ही हम्म, 5 दिवस गेलो होतो. त्यावेळेस सेम मी सगळं लेटर वगैरे घेतलं होतं. सगळे सेफ्टी प्रिकॉशन मी कायम घेत असतो. पण ॲट द सेम टाईम मी कॉन्फिडंट असतो, की आपल्याला काय करायचं, काय नाही. तर यावेळेला हम्म, मला काही डायलिसिसची गरज पडली नाही. मी 5 दिवस दुबईला फिरून व्यवस्थित आलो आणि नंतर डायलिसिसला गेलो नेक्स्ट डेला आणि सगळं व्यवस्थित झालं. आता त्या सगळं पुढं आता माझं जे रुटीन होते, हे तर आता 2 एक्झाम्पल तुम्हाला असे सांगितले मी, की ज्यात मी 5-5, 6-6 दिवस जो गेले 13 वर्ष डायलिसिस करतोय, ते मिस करूनही विथआऊट एनी प्रॉब्लेम पिकनिक एन्जॉय करून आलो.
मी तिकडे असं हम्म. आजारपणे कोणी पडून नव्हतो किंवा बसून नव्हतो किंवा मला ब्रिथलेसनेस झाला नाही, बीपी खूप शूट झाला, असं काही झालं नाही, त्रास कुठल्यापर्यंत मला झाला नाही. सगळं व्यवस्थित मेंटेन हम्म. करून मी आलो. हे फक्त माझ्या मनाच्या शक्तीद्वारे आणि माझ्या बायकोने जो काही मला सपोर्ट दिला, सगळा मॉरल सपोर्ट या सगळ्या ह्याच्यावर, त्यामुळे आम्ही करू शकलोय. हे दोन मला खूप छान हम्म. एक्झाम्पल आलेत. आता त्यानंतर माझं डेली रुटीन सांगायचं झालं तर मी आता हे जे बुक्स वाचले त्यातनं जे शिकलो, त्यातनं मी असं चालू केलं की मी रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठतो. साधारण 4 हम्म. वाजता मी उठतो. 4 हम्म. ते हम्म. 4:15ला फ्रेश होऊन मी 4:15 ते 5 वॉकला जातो किंवा एक्सरसाइज करतो घरामध्ये. नाहीतर घरात एक्सरसाइज करतो किंवा खाली वॉकला जातो सोसायटीमध्ये. हम्म. 5 वाजता मी एक ब्लॅक टी घेतो आणि त्याबरोबर मी हम्म. रीडिंग करायला बसतो बुक्स. ते 5 ते पावणे हम्म. 6 मी रीडिंग करतो. 45 हम्म. मिनिट्स. त्यानंतर मग मी अंघोळीला जातो. साधारण 6 वाजता अंघोळ करून आलो, तर 6 ते 6:30 माझी दैनंदिन देवपूजा करतो मी. हम्म. ती पूजा वगैरे झाली 6:30 की पावणे 7ला मी आवरतो. आणि मग बायको आणि मी एकत्र आम्ही चहा पितो पावणे 7 ते 7 मध्ये. आणि 7:05ला मी घरातनं बाहेर निघतो. 7:20ला माझ्या गेटवर माझी कंपनीची बस येते. मग काल सोसायटी मंदिरात जाऊन 7:10ला मी गेटवर जातो एक 5-10 मिनिटं आधी बसच्या. 7:20ला माझ्या हम्म. बसने मी जातो ऑफिसला. रात्री पावणे हम्म. 8ला मी परत घरी येतो. तर माझी शिफ्ट हम्म. 8:30 टू 5:40 आहे. आणि माझ्या इथनं 28 हम्म. किलोमीटर माझं ऑफिस आहे. कंपनीची बस आहे मला हम्म. जायला यायला. पण त्या बसने हम्म. जाऊन येण्यामध्ये माझा दीड दीड तास जातो. तर ऑल टुगेदर मी सकाळी 7:20ला 7:10ला घर सोडतो. संध्याकाळी पावणे 7ला पावणे 8ला परत घरी येतो मी. आलो की हम्म. फ्रेश झालो की मी चहा घेतो थोडासा. त्यानंतर हम्म. मी 8, 8:15, 8:30ला आम्ही जेवायला बसतो. 8:30 आमचं हम्म. जेवण होतं. जेवण हम्म. झाल्यानंतर मी एक छोटा व्यवसाय चालू केलाय. बऱ्याच वेळेचा रिव्ह्यू असतो माझ्या टीम बरोबर. तो रिव्ह्यू घेतो मी. अदरवाईज हम्म. आणि मी हम्म. आता नवीनच मला गिटार शिकायची फार इच्छा होती फार वर्षापासून. पण मला काही शिकणं जमलं नाही. तर मागच्या वर्षी हम्म. माझ्या बायकोनेच मला गिटार गिफ्ट केलं. तर ते गिटार हम्म. मी शिकण्याचा प्रयत्न करतो. रोज होत नाही माझ्याकडून. ॲक्चुअली मला हम्म. कंटिन्यूटी होत नाही माझ्याकडनं. मला करायची आहे ती. पण मी लवकर क्लासामध्ये दिसतंय, की होईल ते लवकरच. तर रोज हम्म. संध्याकाळी मग 15 ते 20 मिनिटं गिटार वाजवायचा शेड्यूल ठेवलंय माझ्या शेड्यूलमध्ये मी. आणि साधारण 10 हम्म. वाजता मी कुठल्या परिस्थितीत झोपायला जातो. 10 ते पहाटे ओके. 4-6 तास मी कंपल्सरी झोप घेतो रोज. आणि हम्म. दिवसभर चांगलं शेड्यूल केलेलं असतं, की रात्री मला बेडवर पडल्यावर हार्डली 2 ते 3 मिनिटात गाढ झोप लागते. आणि बरोबर. तुम्ही डाएटचं म्हणाल, तर मी फार कुठले पथ्य पाळत नाही. पण जे पण खातो ते हम्म. कंट्रोलमध्ये खातो. कुठल्या गोष्टी अतिरेक करत नाही मी. म्हणजे आवडलं हम्म. म्हणून जास्त प्रमाणात खाल्लं असं कुठलीच गोष्ट करत नाही. सगळं काही थोड्याफार हम्म. प्रमाणात खातो. ओके. ओके. सो हे माझं डेली रुटीन आहे. आणि मी टाटा मोटर्समध्ये ॲज अ सीनियर मॅनेजर सप्लाय चेन काम करतो. तिथे कामाचा भरपूर लोड हम्म. असतो मला. पण ते रोज हम्म. लोडमध्ये राहिल्यामुळं मी रेग्युलर रुटीनमध्ये राहिलोय. त्यामुळे फिटनेस अजून चांगला राहिला आहे. तर मी सगळ्यांना ओके. रिक्वेस्ट करेल, की तुमची जे कामं असतील ना, ते रुटीन ॲक्टिव्हिटी चालू ठेवा. त्या बंद करू नका. आपण आजारी पडलोय डोक्यातनं काढून टाका पहिली गोष्ट. तुम्हाला जर बरं व्हायचं असेल, तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या मनातून आपल्या डोक्यातून आजार निघाला पाहिजे. तर तो आपल्या हम्म. शरीरातून बाहेर निघेल. आता माझी हळू कॉन्फिडन्स लेव्हल एवढी बिल्ड होत चालली, की मला कॉन्फिडन्स आहे, की येत्या 1-2 महिन्यात माझं डायलिसिस पूर्णपणे बंद होईल. आणि आता मी सध्या मॅनिफेस्टेशन काय शिकतोय, तर सगळ्यांना मी छोटं हम्म. मॅनिफेस्टेशन एक शिकवल. मी आता लेटेस्ट जे शिकलोय, जर कोणाला जमलं तर करा ते. त्यामध्ये आपण काय करतो, की युनिव्हर्स म्हणजे जी काही सुपर पॉवर आहे, त्याला आपण ॲडव्हान्समध्ये थँक यू म्हणायचं आहे, की आपलं बरं केल्याबद्दल. तर ते असं असतं, मी इंग्लिशमध्ये सांगतो, कोणाला नाही कळलं तर विचारा मराठीत पण सांगेन. थँक यू युनिव्हर्स फॉर शोइंग मी दॅट पहिलं नीट ऐका. थँक यू युनिव्हर्स फॉर शोइंग मी दॅट ऑल माय रिपोर्ट्स आर नॉर्मल, माय किडनी फंक्शन इज नॉर्मल अँड आय एम हेल्दी. हे ओके. वाक्य रात्री झोपताना आपण बेडवर झोपायला गेलो, की जोपर्यंत झोप लागत पण हे वाक्य रिपीट करत राहायचं. मनातल्या मनात म्हणा, थोड्या तुमच्या आवाजात म्हणा, तुमच्या जसं वाटेल तसं. पण झोप लागते हे वाक्य रिपीट करत राहायचं. यातनं काय होतं, की आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडला इन्स्ट्रक्शन देतो, की आपण बरे झालेलो आहे. आणि ते आपण आभारही ओके. हां. मानतो. या हम्म. दोन्ही गोष्टी आपण त्यात करतो. म्हणजे ग्रॅटिट्यूड पण त्यात देतो, पॉझिटिव्हिटी पण हम्म. त्यात येते. आणि त्यामुळे ह्यानी याचा रिझल्ट खूप चांगला आहे. असा बऱ्याच जणांचा एक्सपिरियन्स आहे. मी जस्ट न्यूली ट्राय केलं. 1-2 एक्झाम्पल करून बघितले मी ह्याच्या छोटे-छोटे. त्यात मला खूप चांगला रिझल्ट मिळाला. म्हणून मी एक्झाम्पल शेअर केलं तुमच्याबरोबर. सर थोडक्यात माझी सगळी माहिती अशी होती. जर कुणाला काही हम्म. शंका किंवा प्रश्न विचारले तर मला विचारू शकता तुम्ही. हो, नक्कीच, नक्कीच, नक्कीच. आणि सर बघा, तुम्ही जे आता माहिती दिलेली आहे, हं. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता मागच्या 13 वर्षात तुमचा जो एक्सपिरियन्स राहिलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही हो. सगळं काही सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तुम्ही ज्या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत, त्याच गोष्टी आम्ही लोकांना सांगत असतो. आणि हो सर. तुमच्याकडून सुद्धा काही गोष्टी माहीत, म्हणजे नवीन गोष्टी माहीत पडलेल्या आहेत, त्या सुद्धा आम्ही नक्कीच लोकांना सांगण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे सर. धन्यवाद सर, चालेल. तुम्ही जे आता 10-15 मिनिटांमध्ये जी माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक यू, थँक यू तर सर. आता तर आता आपण आता पुढे आपला प्रोग्राम जरा कंटिन्यू करत आहोत. तर हो सर. तुम्ही सुद्धा प्रोग्राम चालू ठेवू शकता. हो, हो. ठेवतो सर. आहे, आहे पिझ्झा. आता अजून कोणाला म्हणजे काही प्रश्न विचारायचा असेल तर एखादा प्रश्न आपण घेऊ शकतो.
कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर प्रश्न विचारा. हॅलो सर. हा बोला हा मॅडम. बोला मॅडम. हॅलो. हा सर, माझ्या मिस्टरांचं ना आता 20 जानेवारीला त्यांना ऍडमिट केलं होतं आणि आठवड्यातलं एक त्यांचं डायलिसिस चालू झालेलं आहे. दाखवू शकते ते झोपलेले, ते खूपच टेन्शन घेतात ते बघा झोपले हम्म. ते अक्षरशः बेडवर हे बघा. हम्म. झोपले ते. तर त्यांचं जेव्हा 20 तारखेला ऍडमिट केलं तेव्हा त्यांचं केरेटीन होतं 11.76 होतं. आणि बरोबर. नंतर मग डायग्नोसिस एक डायग्नोसिस केलं त्यांचं, ते डायग्नोसिस करायलाच तयार नव्हते सर. 20 तारखेला ऍडमिट झाल्यावर त्यांनी 7 दिवस डायग्नोसिसच केलं नाही. तर मग त्यांना अजिबात अन्न जातच नव्हतं, अन्न जात नव्हतं. वजन पण कमी झालं आणि विकनेस पण आला सर त्यांना. पण नंतर त्यांनी डायग्नोसिस केल्या डॉक्टरांनी, आठवड्यातलं एक डायग्नोसिस सांगितलं तर आम्ही ते करतोय आता. 4-5 डायग्नोसिस झाले. पण त्यांना जेवण वगैरे जात नाही, विकनेस येतो. आणि माझं एक मेडिकल आहे सर, त्यांचं मेडिकल आहे आणि माझं पार्लर आहे. आणि मुलं पण माझे म्हणजे कॉलेजला जातात ते. तर मला असा प्रॉब्लेम पडलाय हम्म. की मिस्टर जर दुकानात नाही गेले तर मेडिकल कसं चालेल, घराचं कसं काय होईल असं वाटतंय. तर काही आणि किडनीचं डॉक्टरांनी सांगितलं की डायलिसिस करायला लागेल. खूप संभ्रमात आहे सर, काहीतरी गाईड करावं लागतं. मॅडम सगळ्यात पहिली गोष्ट माझी मी जे सांगितलं ना, की तुमच्या मिस्टरांना सांगा की त्यांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे. ठीक आहे, आपला हा प्रॉब्लेम यायला नको. मलाही मी या परिस्थितीतून गेलेलो आहे, की सुरुवात हाच त्रास होतो की माणूस ऍक्सेप्ट करत नाही, मग खूप त्रास होतो. विकनेस येतो, चक्कर येते, उठून बसावंसं नाही वाटत, भरपूर काय त्रास येते, काय अन्न हा खावत नाही काही. हे सगळं आहे ना. हा. त्यांना एकच गोष्ट त्यांना द सिक्रेट पुस्तक आहे, द सिक्रेट. ते मराठी आहे हिंदी सर, मी इंग्लिश. वाचलंय ते पुस्तक, मी वाचलंय रोंडा बर्नचं जे सिक्रेट हा, पुस्तक अरुण आहे ना दमांचं ते मी बरोबर. वाचलंय. तर ते त्यांना ते हो. वाचायला द्या, त्यांना वाचायला द्या ते पुस्तक. त्यांना ते एक्सप्लेन करा की हे सगळं पॉसिबल आहे. पहिले त्यांना डॉक्टरने सांगितलं असेल ना की डायलिसिस बरं होत नाही किंवा तुम्हाला कंटिन्यू डायलिसिस करावं लागेल किंवा किडनी ट्रान्सफर करावं लागेल, हे डोक्यातून काढून टाका म्हणा. हे बरं होऊ शकतं. हो. फक्त बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः जर प्रयत्न केला तरच हे बरं होणार आहे. हे डॉक्टर कुठला तुमचे आजार बरा करू शकत नाही, कारण मेडिसिन अवेलेबलच नाही यासाठी. हे जे आहे तुमच्या मेंटल पॉवर, तुमच्या सबकॉन्शियस माइंड आणि तुमच्या विचारानेच बरं होणार आहे. आणि हे बरं होतं, अशी अनेक उदाहरणं आहेत की त्यात लोक या आजारातून बरी झालेली आहेत. आता तुम्ही ज्या हॉस्पिटल कुठे जात असाल, त्या हॉस्पिटल तुम्हाला काही लोक बघायला हो. मिळतील अशी, की जी बरी झालेली आहेत. असं नाही की आजार बरा होत नाही, बरं होतं. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी पहिले ना स्वतःला मॉरली स्टेबल करणं गरजेचं आहे. ते आहेत कसे, ऐकतायत का ते? हो ऐकतात ते. हो ऐकतात ते. या ना, उठून बसा थोडं. 1 मिनिट सर. हा. हा, त्यांना उठून बसू थोडं. हा सर, मेडिकल माझं सर. हा. तर मेडिकल हा. हा सर, नमस्कार. सर सगळ्यात महत्वाचं आहे ना, तर तुम्ही मेंटली ऍक्सेप्ट करा की जे नको व्हायला ते आपल्याला झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बरं होणार आहे. तुम्हाला कुठला डॉक्टर सांगणार नाही की हे बरं होतं. तो तुम्हाला सांगेल तुम्हाला करायला आता एक वेळा डायलिसिस, मग 2 वेळा होईल, मग 3 वेळा होईल, असं तुम्हाला सांगतील. मग तुम्हाला रेग्युलर 3 वेळा करावं लागेल किंवा तुम्ही ट्रान्सप्लांट करा. हे असं काही करायची गरज पडत नाही. मी गेले 13 वर्ष 2 डायलिसिसवरच आहे. आणि आता माझी एवढी इम्प्रुव्हमेंट झाली की मी आता 2 1 वर लवकरच येईल आणि माझं डायलिसिस बंद होईल डायलिसिस. तर माझं बंद झालं भेटच मी तुम्हाला परत लवकर सगळ्यांना. पण तुम्हाला एक सांगा, तुम्ही जेव्हा मेंटली स्ट्रॉंग व्हाल ना, तेव्हा तुम्ही सगळं सगळं बरं होईल तुमचं. ह्याच्यात तुम्हाला एक तर पहिले डायलिसिस तुम्हाला करावं लागणार काही दिवस तरी. जोपर्यंत तुमचं क्रिएटिनिन वाढतंय. क्रिएटिनिन म्हणजे एक प्रकारचं आपल्या पॉइझनच आहे आपल्या बॉडी मधलं. ते जर वाढलं तर तुम्हाला वॉमिटिंग येणार, बीपी होणार. हा बोला आता ना. केराटीन 6 वाजता नंतर. आता 6 वाजता. ते आता जे साधन तुमचं, हे किडनी डायलिसिसची मशीन जी आहे ना, त्या मशीन डायलिसिसने हो. 6 वर आणलं त्याला. तुम्ही डायलिसिस नाही हो. केलं तर 5 परत वाढणार आहे. हो बरोबर. हो. बरोबर आहे. तर मग हो सध्या नक्की तरी तुम्हाला, नक्की नक्की. आता तुम्हाला डायलिसिस नकोच असेल ना, तुम्हाला काय केलं पाहिजे, खूप पथ्य पाळायला लागतील जे आपलं नॉर्मल असं शक्य होत नाही. पण तुम्हाला मीठ खायचं नाही, मसाला खायचा नाही, तेल खायचं नाही, ठराविक भाज्याच खायच्या म्हणजे दुधी भोपळा. हे फार अवघड की नाही शक्य होत आपल्याला. मी खूप प्रयत्न केले, भरपूर प्रयत्न केले मी, पण मलाही सगळं शक्य नाही झालं. त्यामुळे मी विन विन सिच्युएशन काय केलं की जेवढं कंट्रोल कंट्रोल करतो सगळ्या गोष्टी, पण थोड्याफार प्रमाणात सगळं खातो. कारण आपल्याला फिटनेस आहे. तुम्हाला एक मेडिकल जवळ दिवसभर उभं राहायचं मेडिकलमध्ये, तर फिटनेस राहायला पाहिजे तुमच्या हो अंगात. सर. तुम्ही जेवढी पथ्य पाळली ते पॉसिबल नाहीये. मला रोज ऑफिसला दिवस जायला लागतं. मी जर पथ्य पाळले तर मी जाऊ शकणार नाही. त्यामुळे थोडंफार आपल्याला पथ्य तुम्ही इग्नोर करू शकता थोड्याफार प्रमाणात. फक्त एकच आहे, कुठली गोष्ट एवढी खायची नाही की आपल्याला त्रास होईल. सगळ्या भाज्या तुम्ही थोड्याफार चवीला सगळ्या भाज्या घ्या, थोडं मीठ मसाला सगळं भाज्यात येऊन द्या. तेल वगैरे फक्त प्रमाण थोडं नॉर्मल भाषेत थोडंसं कमी ठेवायचं. आपल्याला जे चव लागेल आपल्या खाता येईल लेवलला ठेवायचं ते. मग काही त्रास होत नाही त्याने.
आणि हो, डायलिसिस नक्कीच तुम्ही नक्कीच. डोक्यात की जोपर्यंत तुमची किडनी परत रिफंक्शनिंग होत नाही तो पण तुम्हाला डायलिसिस करावं लागेल. डायलिसिस मध्ये काही नाही. डायलिसिस ना तुम्ही एक एक समजून घ्या की ही ऍक्टिव्हिटी आपल्याला करावीच लागणार. जसं आपण तुम्ही मेडिकलला आता रोज करता ना, तसे काय की करावं लागणार. तर मी काय करतो डायलिसिस जाताना, मी नॉर्मली माझ्या मोबाईलवर आहे ना मूवीज घेऊन जातो आणि एक डबा पॉपकॉर्नचा घेऊन जातो. डायलिसिस सुरू झालं की मोबाईल वर मूवी बघत मी पॉपकॉर्न खातो डायलिसिस. मी 4 तास डायलिसिस मशीनकडे पण बघत नाही, ते बीपी कडे पण बघत नाही. मी ते लक्ष देणे आपलं चालू आहे. ठीक आहे, आपण आलोय तर करायचंय. त्यांचे सुरू करतात सगळं चेक करून. ते सुरू झालं की मी मोबाईलवर मूवी लावतो आणि पॉपकॉर्न खात 4 तास ते ते लक्ष द्यायचं नाही. 4 तास होऊन जात डायलिसिस झालं की आपलं उठून निघून यायचं आपल्या कामाला. आणि डायलिसिस आलं ना तर फार तर अर्धा एक तास रेस्ट करायचा. फार रेस्ट करायचा नाही अख्खा दिवस आहे ना, ती सवय लावूनच घ्यायची नाही. मी आलो की अर्धा एक तास रेस्ट करतो आणि बदललं तर आम्ही फिरायला पण जातो सर लगेच बाहेर. किंवा मग काय माहिती का रुटीन कामामध्ये कामं चालू करतो. ठीक आहे, एका दिवशी तुमच्या डायलिसिसमध्ये बीपी शूट झालं, काय झालं, एका दिवशी आराम केला ठीक आहे. पण नॉर्मल ट्रेन असं ठेवायचं डायलिसिस घरी आलो की अर्धा एक तास रेस्ट करायचा. तुम्हाला जे काय आवडत असेल चहा, नाश्ता, जेवण वॉटेवर ते घ्यायचं आणि आपलं रुटीन ऍक्टिव्हिटी मेडिकलला जायचं सर. तुम्ही डोक्यात ना हा आजार काढून टाका ना, हा बरा होईल. पहिली गोष्ट की हा चालू बरा पण बरा होऊ शकतात का शकतो सर? आजार. हम्म. वॉक वगैरे करू शकतात का सर? वॉकिंग वगैरे करता येतं का? वॉक हो, वगैरे करू मी 45 शकतात मिनिट्स का? वॉक करतो रोज. मी रोज 45 मिनिटं वॉक करतो, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त रनिंग करू नका, कारण बीपी असतं आपल्याला. तुमचं बीपीचं हे बघून रनिंग अवॉइड करा. पण वॉकिंग करायला काहीच प्रॉब्लेम नाही. हो, नक्कीच नक्कीच. कसं वॉकिंग हो रोज सर, करू आता वॉकिंग. बघा आता जे आपलं वॉकिंगने तुमचा अंगारा बीपी सरांनी कंट्रोल मध्ये राहील चांगला. काय सर, काय हम्म. बोलते? आम्ही नाशिकचे आणि नाशिकचे सरांच्या ग्रुपवर करायचे. माझा नंबर आहे, कधी काय वाटलं तुम्ही मला कॉल करू शकता. हो सर, नक्की सर. थँक्यू थँक्यू. आज तुमचा मी आवाज खूप येत नाही डिप्रेस क्लिअर. झालेली सर. हॅलो, येतो का आवाज सर? नाशिकचे हॅलो. आहेत तुम्ही, हो, ओके. हा, नाशिकचे तुमचा आहेत आवाज येत आम्ही. नाही क्लिअर. आज खूप डिप्रेस झालेली. नाही येते आवाज? आता येतो सर. हॅलो. आता येतोय. हॅलो. हॅलो. हा थोडा हॅलो. येतोय, हा बोला. हा आता येतोय. हा, आम्ही खूप डिप्रेस. आता मग काही तुम्हाला म्हणजे हरकत नाही. आता आपल्याला आमचा जो कार्यक्रम आहे ना, आता अंगराज सरांनी आपल्याला चांगल्या प्रकारे सगळं काही सांगितलेलं आहे. तर आमचा नंबर म्हणजे त्यांचा नंबर आहे आमच्याकडे. जर काय आवश्यकता पडली तर आपण परत येणाऱ्या प्रोग्राममध्ये त्यांना सहभागी करून घेऊया किंवा त्यांना सांगितल्यानंतर ते प्रोग्राममध्ये सहभागी होतात. तसं त्यांचं मार्गदर्शन सुद्धा ते उपलब्ध करून देतात आपल्याला. तर आणि आम्ही सुद्धा आमचा सुद्धा उद्देश तोच आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून तसंच आपलं जे प्रत्यक्ष गायडन्स आपल्याला उपलब्ध होणं, तर त्याच्या माध्यमातून हळूहळू आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या शारीरिक आरोग्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे, आपल्या शारीरिक क्षमता वाढल्या पाहिजेत, मानसिक क्षमता वाढल्या पाहिजेत. तर अशा आणि किंवा 100% आपलं आरोग्य चांगलं झालं पाहिजे. थोडक्यामध्ये किडन्यांची कार्यक्षमता ही 100% वाढलीच पाहिजे आणि ते पॉसिबल आहे. तर नक्कीच आपल्याला आम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहोत. तर अंगराज सर, तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही एक चांगल्या प्रकारे तुमचा अनुभव सांगितलेला आहे किंवा तुमच्या ज्या काही गोष्टी तुम्ही सांगितल्यात त्यातून बऱ्याच लोकांचा कॉन्फिडन्स आता चांगल्या प्रकारे वाढलेला असेल. तर तुमचे मनापासून धन्यवाद परत एकदा. तर आता आपण आपला प्रोग्राम पुढे कंटिन्यू करत आहोत. आता आपल्याला आजच्या प्रोग्राममध्ये जसं आपण सुरुवातीला जाणून घेतलेलं आहे की आपल्याला कशा प्रकारे बेनिफिट होऊ शकतात, की ज्या व्यक्तीला किडनीची समस्या आहे तर त्या व्यक्तीला कशा प्रकारे बेनिफिट होऊ शकतात. तसं आता आपण पुढं काही आता उदाहरणं बघणार आहोत. प्रत्यक्षामध्ये घडलेल्या गोष्टींची काही उदाहरणं आता आपण बघणार आहोत, की जसं आता प्रत्यक्ष उदाहरण आपण बघितलं, अं, अंगराज शेडगे यांचे की पुण्यातले व्यक्ती आहेत. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत किंवा कशा प्रकारे स्वतःला त्यांनी मेंटेन ठेवलेले आहे, चांगल्या प्रकारे सर्व काही गोष्टी करतात. आणि त्यांनी आता एक सांगायचं राहिलं, मागच्या महिन्यामध्ये कुंभमेळा होता, त्या कुंभमेळ्यामध्ये पण ते जाऊन आलेले आहेत, म्हणजे तिकडे फिरून आलेले ते. म्हणजे सर्व काही गोष्टी ते नॉर्मली करू शकतात आणि करतात. अशा म्हणजे लेवलला त्यांनी मागच्या 13 वर्षापासून स्वतःला चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवलेलं आहे. आणि आपल्यापैकी प्रत्येकाला हे शक्य आहे की आपण सहजपणे आपल्या शारीरिक क्षमता चांगल्या ठेवू शकतो, मानसिक क्षमता चांगल्या ठेवू शकतो. तसंच अशा प्रकारे या लेवलपर्यंतचे पण परिणाम मिळू शकतो की आपल्या किडन्यांची कार्यक्षमता 100% पर्यंत वाढू शकते. डायलिसिस आपलं पूर्णपणे बंद होऊ शकतं. तसंच
आपल्याला इतर सुद्धा काही समस्या असतील, तर त्यातून सुद्धा आपण एकाच वेळेस सर्व सर्व प्रकारच्या शारीरिक मानसिक समस्या काही असतील त्यातून सुद्धा आपण 100% सहजपणे बाहेर पडू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या आणि आपल्या फॅमिलीचे कुटुंबाचे जास्तीत जास्त पैसे कसे वाचवायचे याचाही आपल्याला यासाठीही आपल्याला याचा फायदा होणार. तर अशा प्रकारे या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा आमच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला फायदे होऊ शकतात किंवा त्याच्या कुटुंबाला फायदे होऊ शकतात. आणि हा जो आपला कार्यक्रम आपण घेणार आहोत, ऑनलाईन कार्यक्रम प्लस गायडन्स, तर याचा महत्वाचा उद्देश काय आहे, तो म्हणजे आपल्या सर्वांना यथायोग्य व यथाशक्ती मार्गदर्शन करणे, तसंच प्रत्यक्ष मदत करणे, की जेणेकरून 100% आरोग्य पुनर्प्राप्ती, 100% हेल्थ रिगेन हे प्रत्येकाला साध्य झालं पाहिजे, अचीव झालं पाहिजे, किंवा प्रत्येक व्यक्ती त्या लेवलपर्यंत पोहोचला पाहिजे की त्याचं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य किंवा त्याला जेवढ्या जेवढ्या काही समस्या आहेत, किडनीच्या आजारासोबत इतर पण काही समस्या असतील, सर्व प्रकारच्या समस्यातून तो बाहेर पडून 100% आरोग्याची त्याला प्राप्ती झालीच पाहिजे. आणि आपल्यापैकी आपल्यासाठी प्रत्येकासाठी खुशखबर आहे की कोणत्याही प्रकारचे शारीरिक आजार किंवा मानसिक आजार हे 100% ठीक होऊ शकतात. 100% म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीला त्याचं आरोग्य मेंटेन ठेवण्यासाठी किंवा नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं औषधाची किंवा अजिबात एखाद्या गोळीची गरज पडत नाही, किंवा त्याला किंवा किंवा त्या व्यक्तीला एकदम रोज रात्री चांगल्या प्रकारची झोप सुद्धा लागते, तर त्याला म्हणतात 100% आरोग्य, की जे नॅचरली प्रत्येक व्यक्तीला ऑलरेडी उपलब्ध होतं. प्रत्येक व्यक्तीजवळ शारीरिक मानसिक आरोग्य 100% होतं ऑलरेडी. परंतु काही कारणामुळे बऱ्याच लोकांना किंवा आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काहीतरी समस्या निर्माण झालेल्या आहेत. परंतु काही वर्षापूर्वी प्रत्येक व्यक्ती 100% चांगल्या आरोग्याच्या स्थितीमध्ये होता. आणि परत ती लेवल किंवा त्या पातळीवरती आपण 100% आरोग्याच्या पोहोचू शकतो. आणि आपल्याला 100% आरोग्य परत मिळतं याची खात्री पटण्यासाठी, जसं आता आपण काही प्रत्यक्ष अंगराज शेडगे यांनी त्यांचे अनुभव सांगितले की कशा प्रकारे आपल्याला फायदा होतो, तसंच आपण आता आजच्या प्रोग्राममध्ये काही उदाहरणं बघणार आहोत. तर आपल्याला मदत करणारी जी शक्ती आहे किंवा जी गोष्ट आहे ती म्हणजे काय, तर आपल्या विचारांमध्ये. आता अंगाराज सरांनी त्यांचे जे अनुभव सांगितले त्यातून आपल्या लक्षात आलेलं असेल की उपचारासोबत आपण जर आपल्या विचारांचा वापर केला, आपल्या विचारांमध्ये खूप मोठी शक्ती आहे, त्याचा आपण वापर केला. आपला ब्रेन किंवा मेंदू खूप पॉवरफुल आहे, त्याच्या क्षमतेचा जर आपण वापर केला, किंवा आपलं जे अंतर्मन आहे सबकॉन्शियस माइंड, तर त्याच्या क्षमतेचा वापर केला, तर आपल्या समस्या सुटू शकतात, आपण 100% ठीक होऊ शकतो. तसंच त्याच्या पलीकडे पण एक शक्ती असते. आता अंगराज सरांनी एक उल्लेख केला की त्याला म्हणतात ग्रॅटिट्यूड ऍक्टिव्हिटी, म्हणजे धन्यवाद देणे. की समजा एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे, तर एखादी गोष्ट आपल्याला मिळाल्यानंतर आपण धन्यवाद देतो. समजा एखाद्याने आपल्याला काहीतरी मदत केली किंवा आपलं काहीतरी काम केलं, तर आपण त्याला थँक्यू म्हणतो किंवा धन्यवाद देतो. कधी कधी असं असतं की आपण थँक्यू म्हणतो पण ते मनापासून म्हणत नाही, किंवा धन्यवाद देतो पण ते मनापासून म्हणत नाही. परंतु आपल्याला काय करायचंय की आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला 100% आरोग्य पाहिजे, तर आपण ज्याला आपण निसर्ग म्हणतो किंवा युनिव्हर्स म्हणतो किंवा ब्रह्मांडीय शक्ती म्हणतो, तर त्या शक्तीला अगोदरच धन्यवाद द्यायचे की आपल्याला 100% आरोग्य परत मिळालेलं आहे, किंवा आपण 100% चांगल्या आरोग्याच्या स्थितीमध्ये पोहोचलेलो आहोत, किंवा ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या आपल्याला ऑलरेडी मिळालेल्या आहेत, असं समजून आपल्याला निसर्गाला म्हणू शकतो किंवा ईश्वराला म्हणू शकतो किंवा ज्या शक्तीला आपण मानतो त्या शक्तीला आपण धन्यवाद देत राहायचे सारखे सारखे. तर त्याच्यामुळे अक्षरशः आपल्या जीवनामध्ये चमत्कार होऊ शकतात. किंवा ज्या गोष्टी उपचारांच्या माध्यमातून शक्य नाहीत, अशा गोष्टी अनेक लोकांनी मिळवलेल्या आहेत या टेक्निकचा वापर करून. तर त्या गोष्टी आपल्याला सुद्धा सहजपणे मिळू शकतात किंवा आपण 100% आरोग्याच्या स्थितीपर्यंत पोहोचू शकतो. तर आपलं जे मन आहे ते अनंत शक्ती आणि सामर्थ्याचं भांडार आहे. आणि आपल्या मनामध्ये किंवा अंतर्मनामध्ये जी असलेली शक्ती एवढी जबरदस्त आहे की त्या शक्तीची आणि आपल्या जीवनामध्ये असलेल्या समस्या याची जर तुलना केली, तर आता आपण समजू शकतो की समजा आपल्या मनातली शक्ती म्हणजे एक
पाण्याने भरलेला टँकर असेल, तर आपल्या समस्या त्या आपल्याला किती मोठ्या वाटत असतील, किती मोठ्या समस्या वाटत असतील, किंवा आपल्याला असं कधी कधी आपल्याला असं वाटतं, किंवा काही काही लोकांना असं म्हणजे काही लोकांच्या समस्या खरोखर मोठ्या असतात, किंवा एकाच वेळेस बऱ्याच समस्या असतात बऱ्याच लोकांना. तेव्हा त्या व्यक्तीला असं वाटत असतं की आपल्याला सर्व बाजूने आपण अडकलोय, की एकाच वेळेस अनेक समस्या असतात. तर मनामध्ये असलेली शक्ती समजा टँकर सारखी असेल, टँकर मध्ये पाण्याने भरलेल्या टँकर सारखी असेल, तर त्या व्यक्तीच्या समस्या किती मोठ्या लेवलच्या असल्या, तर फक्त एका बकेटमध्ये, एका बादलीमध्ये जेवढं पाणी बसू शकतं तेवढ्या त्याच्या समस्या असतील. एवढा तफावत आहे आपल्या मनामध्ये म्हणजे आपल्या समस्या आणि मनामध्ये असलेल्या शक्तीमध्ये. फक्त आपल्याला आपल्या आतमध्ये असलेली जी शक्ती आहे त्याबद्दल माहित नसतं, किंवा त्याची जाणीव नसते. त्याच्यामुळं या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा आमचं जे मार्गदर्शन आहे त्याच्या माध्यमातून आमचा उद्देश हाच आहे की आपल्याला, प्रत्येक व्यक्तीला, आपल्या आतमध्ये असलेली जी शक्ती आहे, मनामध्ये शक्ती आहे, विचारामध्ये शक्ती आहे, तर त्याची आपल्याला जास्तीत जास्त जाणीव झाली पाहिजे. आणि ती जाणीव आपल्याला प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे होणार आहे. आणि या आपल्या आतमध्ये असलेली जी शक्ती आहे, तर त्याचा आपल्याला वापर कसा करायचा हे सुद्धा आपल्याला माहीत पडणार आहे. आणि ह्या ज्या गोष्टी असतात आपल्या मनातल्या शक्तीचा वापर करणे, आपल्या विचारांचा शक्तींचा वापर करणे, त्या गोष्टी खरं तर करायला एवढ्या सोप्या असतात. फक्त आपल्याला त्या गोष्टी माहीत नसतात, किंवा कधी कधी काय माहीत झाल्या तरी आपण त्या गोष्टी सातत्याने किंवा सातत्याने करत नाही, किंवा मनापासून करत नाही, विश्वासाने करत नाही. त्याच्यामुळं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला अशा असंख्य गोष्टी माहीत पडणार आहेत, किंवा अशी प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींची काही उदाहरणं माहीत पडणार आहेत. तर आपण आता आजच्या प्रोग्राममध्ये, आता आपल्याला शेवटच्या 15-20 मिनिटांमध्ये काही गोष्टी कव्हर करायच्या असल्यामुळं आपण ही उदाहरणं थोडक्यामध्ये बघणार आहोत. परंतु येणाऱ्या प्रोग्राममध्ये आपले इथून पुढे सातत्याने प्रोग्राम सुरूच राहणार आहेत, प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. तर त्याच्यामध्ये आपण आता जी काही उदाहरणं बघणार आहोत ते आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत. परंतु प्रत्येक उदाहरणांबद्दल डिटेलमध्ये आपल्याला सांगितलं जाणार आहे. म्हणजे जे जे लोक मोठमोठ्या आजारातून बरे झाले, मोठमोठ्या समस्यातून बरे झाले, कुठलीही शक्यता नसताना 100% ठीक झाले, तर त्या लोकांनी नक्की काय काय केलं हे सुद्धा आपण नंतर डिटेलमध्ये बघणार आहोत. फक्त आता आपण थोडक्यामध्ये उदाहरणं बघणार आहोत की कशा प्रकारे कोणत्याही अवस्थेमधून एखादा व्यक्ती 100% ठीक होऊ शकतो, किंवा बाकी लोकांना चमत्कार वाटेल अशा गोष्टी होऊ शकतात. तर बघा, पहिलं उदाहरण काय आहे बघा, की आपल्या मनामध्ये असलेली शक्ती किती मोठी आहे याची काही आता उदाहरणं आपण बघणार आहोत, किंवा की ती शक्ती कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला मदत करू शकते, किंवा आपल्याला पण मदत करू शकते. पहिलं उदाहरण बघा, अं, ही गेल्या वर्षीची गोष्ट आहे, 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक जैन संत आहेत, मुनी विराग सागरजी. त्यांनी जानेवारी 2023 ते जून 2023, म्हणजे जवळपास 6 महिन्याचा जो कालावधी आहे, 171 दिवसांचा कालावधी आहे, तो सलग उपवास केलेला आहे त्यांनी, काही न खाता. फक्त रोज अर्धा लिटर पाणी प्यायचे. ते रोज अर्धा लिटर पाणी प्यायचे, आणि त्यांनी सलग 171 दिवसांचा उपवास केलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे या दरम्यान त्यांनी 1000 किलोमीटरचा पायी प्रवास पण केलेला आहे. आणि त्यांचं कथा, प्रवचन, कीर्तन जे काही कार्यक्रम असायचे ते पुस्तक सुरू असायचे. ही जस्ट आता 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, घडलेली घटना आहे. आणि त्यांनी 171 दिवसांचा उपवास पूर्ण केल्यानंतर जेव्हा त्यांचं डॉक्टरांनी चेकअप केलं, तेव्हा डॉक्टरांना असं आढळलं की त्यांच्या शारीरिक मानसिक क्षमता एकदम चांगल्या प्रकारे मेंटेन आहेत. आणि तेव्हा त्यांचं ऍक्च्युअल मध्ये वय होतं 48 वर्ष. आणि डॉक्टरांना असं आढळलं की त्यांच्या शरीरामध्ये 18 18 वर्षाच्या मुलाप्रमाणे क्षमता आहेत, उपवास करून सुद्धा 171 दिवसांचा, असं डॉक्टरांना आढळलं. म्हणजे काय, की एखादा व्यक्ती जर काही न खाता फक्त रोज अर्धा लिटर पाणी, म्हणजे कमीत कमी पाणी पिऊन सुद्धा स्वतःला जर अशा प्रकारे चांगल्या शारीरिक मानसिक स्थितीमध्ये ठेवू शकत असेल, तर याचा अर्थ काय केलेला आहे की त्या व्यक्तीने आपल्या मनामध्ये असलेल्या शक्तीचा, किंवा विचारामध्ये असलेल्या शक्तीचा, आतमध्ये असलेल्या शक्तीचा उपयोग केलेला आहे. आता आपल्याला एवढं काही करायची गरज नाही, परंतु कमीत कमी आपण आपल्या ज्या समस्या आहेत, किंवा आरोग्याच्या समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी तरी नक्की चांगल्या प्रकारे याचा वापर करता येतो आपल्याला. आणि त्या गोष्टी आपल्याला या आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा मार्गदर्शनाच्या माध्यमातून अतिशय व्यवस्थितपणे सांगितल्या जातात की आपण नक्की काय केलं पाहिजे.
जसं आता आपण अंगराज शेडगे यांचं उदाहरण त्यांनी सांगितलं की ते काय करतात, रोज सकाळी समजा 4 वाजता लवकर उठतात, व्यायाम करतात. व्यायाम केल्यानंतर महत्वाचं म्हणजे ते चांगल्या पुस्तकांचं, पॉझिटिव्ह मोटिवेशनल पुस्तकांचं वाचन करतात. आणि त्यांना त्याचा कसा फायदा झाला हे त्यांनी सांगितलेलं आहे, किंवा त्यांनी कशा प्रकारे चांगल्या सवयी स्वतःला लावलेल्या आहेत, किंवा कशा प्रकारे ते बाकीच्या बाकीच्या वेळेमध्ये सुद्धा बिंदास राहतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये जसा आपण विश्वास ठेवतो तर तशा प्रकारचा आपला माइंडसेट असतो, जशी आपली मनोवृत्ती असते तशा प्रकारे आपल्याला परिणाम सहजपणे मिळतात. दुसरं उदाहरण आहे बघा, 1960च्या एकाच ऑलिम्पिकमध्ये एका मुलीने 3 सुवर्णपदक जिंकलेले आहेत. आणि या मुलीला लहानपणी निमोनिया, स्कारलेट फिवर असे आजार झाले होते. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की ही मुलगी स्वतःच्या पायावरती उभी उभी राहू शकणार नाही किंवा चालू शकणार नाही असं सांगितलं होतं डॉक्टरांनी. तरी सुद्धा ती ती मुलगी पुढे जाऊन पूर्णपणे ठीक झाली, कुठलीही शक्यता नसताना, कुठेही उपचार नसताना. आणि ती डॉक्टरांनी सांगितलं होतं की तिला मोकळं चालता येणार नाही स्वतःच्या पायावरती. परंतु ती मुलगी हळूहळू अशा प्रकारे ठीक झाली की तिला चालायला पण यायला लागलं, धावायला पण यायला लागलं. धावण्याच्या स्पर्धेत ती भाग घ्यायला लागली आणि पुढे जाऊन तिने ऑलिम्पिक पर्यंत पोहोचली आणि एकाच ऑलिम्पिक मध्ये 3 गोल्ड मेडल जिंकलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा एखादा व्यक्ती ठीक होऊ शकतो, किंवा आपल्या शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता वाढू शकतो. ही जी आपण स्टोरी बघू शकता गुगल वरती किंवा युट्यूब वरती, आपण टाकलं ना नाव विल्मा रोडॉल्फ, तर ते आपल्याला पूर्णपणे स्टोरी व्हिडिओ या संदर्भातले व्हिडिओ बघायला मिळतील. आता बघा, एक तिसरं उदाहरण आहे. म्हणजे अशा इतर इतर आजारांची उदाहरणं आहेत, किंवा आपली जी मनाची शक्ती आहेत ना, आता आपल्याला याच्यामध्ये किडनी संदर्भात आपण प्रत्यक्ष उदाहरण बघितलं, अंगराज शेडगे यांनी त्यांचा अनुभव सांगितले. परंतु ही काही उदाहरणं इतर आजारांसंदर्भात जरी असली, तर आपल्या मनाच्या शक्तीचा वापर कुठल्याही आजारातून आपल्याला रिकव्हर होण्यासाठी करता येतो. आता तिसरं उदाहरण काय, की पुण्यामध्ये एक व्यक्ती होता, त्याला कॅन्सर होता आणि तो कॅन्सर त्याचा शेवटच्या स्टेजमध्ये गेला होता. आणि त्याचं पुण्यामध्ये एक प्रसिद्ध हॉस्पिटल आहे, रुबी हॉल क्लिनिक, त्या ठिकाणी त्याचे उपचार सुरू होते. कुठलीही शक्यता नव्हती की तो व्यक्ती ठीक होऊ शकतो, म्हणजे डॉक्टरांनाही कुठली गॅरंटी नव्हती, किंवा त्याचे कुटुंबातली जी लोक आहेत त्यांनी सुद्धा पूर्णपणे आशा सोडून दिलेल्या होत्या. तर तशा अवस्थेमधून सुद्धा तो व्यक्ती पूर्णपणे नंतर बाहेर आला, किंवा ज्या ठिकाणी तो उपचार घेत होता त्या उपचाराच्या माध्यमातूनच तो ठीक झाला. परंतु उपचारासोबत त्याच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झाला, एक विश्वास निर्माण झाला. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये उत्साह निर्माण होतो, विश्वास निर्माण होतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने तो ठीक व्हायला सुरुवात होते. तर तो व्यक्ती कशा प्रकारे ठीक झाला याची आपण नंतर परत एकदा डिटेलमध्ये स्टोरी सांगणार आहोत. की आता आपण थोडक्यामध्ये, कार्यक्रमाची आपली वेळ आता शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये बऱ्याचशा गोष्टी कव्हर करायच्या असल्यामुळे आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत फक्त, की कशा कशा प्रकारे लोक ठीक होऊ शकतात. चौथं उदाहरण आहे की एका महिलेला कॅन्सर होता आणि तिला 6 महिन्याचं आयुष्य सांगण्यात आलं होतं. परंतु त्या महिलेने मनावरती घेतलं की आपल्याला ठीक व्हायचंय कॅन्सरमधून. आणि ती महिला फक्त 3 आठवड्यामध्ये, म्हणजे 2 ते 3 आठवड्यामध्ये 100% ठीक झाली. म्हणजे काय असतं की आपल्याला उपचारासोबत, या लोकांनी काय केलेलं आहे की असे असंख्य लाखो उदाहरणं आहेत जगभरामध्ये, हजारो उदाहरणं आहेत, की या लोकांनी काय केलेलं आहे की फक्त उपचारावरती अवलंबून न राहता, किंवा उपचारासोबत अशा काही त्यांनी गोष्टी केलेल्या आहेत किंवा करायला सुरुवात केलेली आहे की त्याच्यामध्ये ते 100% ठीक झालेले आहेत. आता आपण अशी असंख्य उदाहरणं आहेत बघा, की आता आपण याच्यावरती चर्चा करायचं म्हटलं तर त्यामध्ये भरपूर वेळ लागेल. तर आपण हे प्रत्येक उदाहरण आहेत की काही लोकांनी त्यांचे स्वतःचे आजार बरे केलेले आहेत, तसे इतर लोकांचे सुद्धा आजार बरे केलेले आहेत. आता आपण सुरुवातीला सांगितलं होतं की एखाद्या व्यक्तीला स्वतःला भाग घेणं शक्य नसेल, तर त्याचा कोणी नातेवाईक असेल किंवा जवळचा व्यक्ती असेल तोही त्यामध्ये भाग घेऊ शकतो. तर आपल्या मनामध्ये जी असलेली क्षमता एवढी मोठी आहे की आपण जसं स्वतःच्या समस्या दूर करू शकतो, तसंच इतर लोकांना सुद्धा आपण त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करू शकतो. त्यानंतर बघा, अशी असंख्य उदाहरणं आहेत की एका 75 वर्षाच्या महिलेची स्मरणशक्ती परत आलेली आहे, किंवा एक अशी काही पुस्तकांमधली उदाहरणं आहेत, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड मधली. एक ख्रिश्चन धर्मगुरू होते, त्यांचा फुफ्फुसांचा कॅन्सर कुठलीही शक्यता नसताना ठीक झालेला आहे. म्हणजे त्या लोकांनी काय केलेलं आहे की उपचारासोबत, म्हणजे आवश्यकता असेल तर उपचार त्यांचे सुरू होते, परंतु त्याच्यासोबत त्यांनी आपल्या मनामध्ये असलेल्या शक्तीचा वापर केला, किंवा असे असंख्य लोक आहेत की, आणि ही जी काही उदाहरणं आहेत ना, ती अशा लोकांची उदाहरणं आहेत की त्यांचे आजार किंवा त्यांना असलेल्या समस्या
फक्त उपचारांच्या माध्यमातून ठीक होणं, पूर्णपणे ठीक होणं हे पॉसिबलच नव्हतं. किंवा यातल्या काही काही लोक तर अशी आहेत की ज्यांना डॉक्टरांनी हा व्यक्ती 2 महिने जगू शकतो, 6 महिने जगू शकतो असं सांगण्यात आलं होतं. हे अशी काही उदाहरणं आहेत. किंवा असे पण काही लोक आहेत की ज्यांनी कॅन्सर सारखे जे आजार आहेत ते केमोथेरपी आणि रेडिएशन वरती, नॉर्मली जे कॅन्सर साठी ट्रीटमेंट होते त्याच्यावरती डिपेंड न राहता त्यांनी आपल्या मनाची शक्तीची मदत घेतली आणि ते लोक ठीक झालेले आहेत. किंवा मिरॅकल मॉर्निंग एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे लेखक त्यांना सुद्धा असं काही गंभीर आजार झाले होते की त्यांची सुद्धा कुठली शक्यता नव्हती आणि त्यातून ते पूर्णपणे ठीक झालेले आहेत. तर कोणतीही परिस्थिती हा एक परिणाम असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला जर आपला सध्याचा परिणाम म्हणजे आपली सध्या एखाद्या व्यक्तीची काय स्थिती आहे सध्याची, म्हणजे समजा आपल्याला एखाद्या व्यक्तीला किडनीची समस्या आहे, डायलिसिस सुरू आहे किंवा अजून जे काही गोष्टी आहेत, तर तो एक परिणाम आहे मागच्या त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये मागच्या 5 वर्षात, 10 वर्षात किंवा लहानपणापासून काही गोष्टी घडून गेलेल्या असतात त्याचा तो परिणाम आहे. आणि हा परिणाम आपल्याला बदलता येतो. आपण समजा आतापासूनच योग्य त्या गोष्टी करायला सुरुवात केली तर आपण हळूहळू हळूहळू आपल्या परिणाम बदलू शकतो. म्हणजे आपल्या शारीरिक क्षमता वाढू शकतो, मानसिक क्षमता वाढू शकतो. जशी काही लोक स्वतःला चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवतात किंवा अशी लोक आहेत की ज्यांचं आधी डायलिसिस सुरू होतं, नंतर त्यांचं डायलिसिस बंद झालेलं आहे पूर्णपणे. तर त्या लेवलला आपण सुद्धा पोहोचू शकतो. फक्त आपल्याला काय की आपल्या मनातला जो विश्वास आहे तो बदलणं गरजेचं आहे. बरेचदा काय होतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याची समस्या काय आहे जेव्हा डॉक्टरांच्या माध्यमातून माहीत पडतं, तर तेव्हा तो व्यक्ती 100% जसं डॉक्टरांनी सांगितलंय त्याप्रमाणेच होणार असा त्याच्या मनामध्ये विश्वास निर्माण होतो आणि त्याच्यामुळे त्याला तसेच परिणाम मिळतात. आता डॉक्टरांनी काही चुकीचं सांगितलेलं नसतं, ते त्यांच्या नॉलेजनुसार खरं असतं किंवा जे उपचार उपलब्ध असतात त्यानुसार खरं असतं. परंतु अशी असंख्य हजारो लोक आहेत की ज्यांनी डॉक्टरांनी जे सांगितलं ते मनावरती न घेता त्यांना जे पाहिजे होतं ते त्यांनी ठरवलं, ते मनावरती घेतलं आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे त्यांना परिणाम मिळाले. तसंच आपण सुद्धा करू शकतो. महत्वाचं म्हणजे काय की कुठल्याही व्यक्तीला जे काही मिळत असतं ते त्याच्या विश्वासानुसारच मिळत असतं. आता बघा, नेपोलियन हिल यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलेलं आहे, व्हॉट एव्हर युअर माइंड कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह. म्हणजे तुमचे मन जी काही कल्पना करू शकते आणि त्यावर विश्वास ठेवू शकते ते साध्य करू शकते. म्हणजे आपल्या मनामध्ये ही मोठी शक्ती आहे की ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत ते आपण जर ठरवलं, कुठलीही शक्यता जरी नसली आपल्याला किंवा ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या कशा मिळतील, कशा होतील, हे जरी आपल्याला आता माहित नसेल, परंतु आपण ते ठरवलं आणि ते मिळवण्यासाठी जर आपण प्रयत्न सुरू केले तर आपण हळूहळू तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि ह्या उद्देशातूनच आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला मार्गदर्शन केले जाणार आहे. तर जो जे वांछील तो ते लाभो असं संत ज्ञानेश्वर महाराजांनी पण म्हटलेलं आहे, जो जे वांछील तो ते लाभो. म्हणजे काय की प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये अशी शक्ती आहे किंवा मनामध्ये अशी शक्ती आहे की त्याला जे जे पाहिजे ते त्याला मिळू शकतं. फक्त आपण तसं ठरवणं गरजेचं आहे आणि ते ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या मिळू शकतात असं आपल्या मनामध्ये विश्वास आपण निर्माण करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आणि या आपल्याला किंवा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. आणि हे मार्गदर्शन सातत्याने म्हणजे कमीत कमी 3 महिन्यापर्यंत उपलब्ध करून देणार आहोत आम्ही. आणि 3 महिन्यापेक्षाही जर जास्त काही गरज पडली तरी सुद्धा आपल्याला ते मार्गदर्शन आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे अगदी आपल्याला चांगल्या प्रकारे फरक पडेपर्यंत किंवा आपल्या आरोग्यामध्ये चांगल्या चांगल्या प्रकारे सुधारणा होईपर्यंत, 100% सुधारणा होईपर्यंत आपण हे आमचं मार्गदर्शन घेऊ शकता. तर हा जो किडनी केअर गार्डन्स कार्यक्रम आहे, तर आता आपण म्हटल्याप्रमाणे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार रोज सुरू राहणार आहे, आठवड्यातले 3 दिवस. त्यासोबत कमीत कमी 3 महिन्यापर्यंतचं मार्गदर्शन सुद्धा उपलब्ध आहे. तर आता कसं आहे की या कार्यक्रमासंदर्भात आपल्यापैकी आता कोणाला काही अजून माहिती पाहिजे असेल तर आपण आम्हाला संपर्क करू शकता. आणि आता आपण काय करणार आहोत, एक व्हिडिओ बघणार आहोत. अजून आपला प्रोग्राम संपलेला नाही. तर आता आपण आपल्या मनाची शक्ती किती मोठी असते या संदर्भात आपल्याला कल्पना येण्यासाठी आपण एक आता व्हिडिओ प्ले करणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण सर्वांनी लक्षपूर्वक बघायचा आहे आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला अजून चांगल्या प्रकारे माहीत पडेल की आपल्या मनामधली असलेली शक्ती किती मोठी आहे. आणि आपल्यापैकी ज्या लोकांनी आता हा आमचा जो कार्यक्रम म्हणजे आतापर्यंत हा प्रोग्राम बघितलाय, त्यांच्यापैकी जर कोणाला आपलं हे 3 महिन्यापर्यंतचं मार्गदर्शन घ्यायचं असेल
ऑनलाईन प्रोग्राम प्लस आपलं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आपण आम्हाला आमचा जो नंबर आहे स्क्रीनवरती तो आपण नंबर नोट करून घ्यायचा आहे. किंवा आपल्याला जे आमचे मेसेज येतात, आपल्याला बऱ्याच लोकांना पर्सनल नंबरवरती मेसेज पाठवलेले आहेत आमच्याकडून. किंवा आपण जो आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, कम्युनिटी आहे, त्याच्यावरती जे काय मेसेज येतात आपल्याला, त्याच्यामध्ये शेवटी आमचा नंबर असतो, हा नंबर. त्याच्यावरती आपण आम्हाला कॉल वगैरे करून अधिक माहिती घेऊ शकता. परंतु आपला प्रोग्राम अजून 10-15 मिनिटं बाकी आहे. तर आता आपण एक व्हिडिओ बघणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण सर्वांनी लक्षपूर्वक बघायचा आहे. त्यातून आपल्याला बऱ्याचशा सायंटिफिक गोष्टी माहीत पडणार आहेत, किंवा आपला जो कॉन्फिडन्स आहे तो अजून चांगल्या प्रकारे वाढायला मदत होणार आहे. तर मी पुढच्या 1 मिनिटामध्ये व्हिडिओ प्ले करत आहे. फ्रेंड्स, अगर किसी इंसान के बारे में ये कहा जाए कि वो अचानक जमीन में गिरने से पहले टॉप ऑफ द वर्ल्ड था, तो आपको लगेगा कि ये एक मेटाफोर है, यानी ये कोई अतिशयोक्ति। फ्रेंड्स, अगर किसी इंसान के बारे में ये कहा जाए कि वो अचानक जमीन में गिरने से पहले टॉप ऑफ द वर्ल्ड था, तो आपको लगेगा कि ये एक मेटाफोर है, यानी ये कोई अतिशयोक्ति है। परंतु एक व्यक्ति के बारे में ये बिल्कुल सही बात थी। फ्रेंड्स, हमारा सबकॉन्शियस माइंड इतना पावरफुल होता है, इतना पावरफुल होता है कि अगर हम इसमें जो चीज बैठा लेते हैं वो सभी काम हमारे जीवन में सफल हो सकते हैं, हम सक्सेसफुल हो सकते हैं। ये हमारे फाइनेंस में काम करता है, हमारा सबकॉन्शियस माइंड हमारे कैरियर में काम करता है, हमारे रिलेशनशिप्स में काम करता है, हमारे अचीवमेंट्स में काम करता है, और ये हमारे हेल्थ में काम करता है। तो आइए मैं आपको आज एक ऐसे इंसान की स्टोरी बताने जा रहा हूं जिसने अपने सबकॉन्शियस माइंड के पावर के दम पे ना एक प्लेन दुर्घटना में बुरी रूप से घायल हो जाने के बाद अपने आप को सही करा, वरना फिर से दुगने उत्साह के साथ उसने काम किया और अपने आप को सफल बनाया। जी हाँ दोस्तों, अगर आप ये स्टोरी सुनना चाहते हैं तो आप आइए और मेरे साथ जोड़िए। ये इंसान का नाम था मॉरिस ई गुडमैन, जिसे दुनिया मिरेकल मैन के नाम से जानती है। दोस्तों, ये बात है 10 मार्च 1981 की। मॉरिस ई गुडमैन ने अपना 172 सेस्ना प्लेन एक दिन पहले ही खरीदा था। उन्हें फ्लाइंग में बहुत रुचि थी और वो इस प्लेन को लेकर अपने उड़ान भर रहे थे। वो पूरे समय शाम को चेसपीक बे के किनारे इस फ्लाइट का आनंद ले रहे थे, बड़े ही मगन थे। अच्छी लग रही थी उनको ये उड़ान, लेकिन ये अचानक क्या हुआ। जैसे ही वो रनवे पर लैंड करने जा रहे थे, उनके जो सिंगल इंजन प्लेन था उसका इंजन की पावर खत्म हो गई, पावर बंद हो गई। अचानक उन्होंने अपने विंडशील्ड के सामने एक हाई वोल्टेज केबल वायर देखे और उनका प्लेन उस हाई केबल वोल्टेज में फंस गया और जा करके रनवे से क्रैश हो गया। आप सोच सकते हैं कि सिंगल इंजन प्लेन, छोटा प्लेन जिसमें कोई और नहीं बैठ सकता, यदि एक आदमी बैठता होगा उसमें कितना स्पेस होता होगा, और जब वो पूरे इम्पैक्ट के साथ नीचे जमीन पर टकराएगा तो उसमें कितना बड़ा विस्फोट होगा। मॉरिस ई गुडमैन बुरी तरह घायल हो गए थे। 20 मिनट बाद वो पास के एक नेस्ट वेडॉक हॉस्पिटल में इमरजेंसी में एडमिट कराया गया। जब वहां डॉक्टरों ने उनको चेक किया तो पाया उनकी गर्दन टूट चुकी थी, उनकी स्पाइनल कॉर्ड, जबड़े, लैरिंग्स सारे के सारे बुरी तरीके से नष्ट हो चुके थे। उनके फेफड़े की सारी मांसपेशियां बुरी तरह से डैमेज हो गई थी, वो बड़ा मुश्किल से सांस ले पा रहे थे। उनकी गर्दन टूट चुकी थी, उनके बाउल्स, उनके किडनी, सारे के सारे लीवर बुरी तरीके से डैमेज हो चुके थे। वहाँ डॉक्टरों ने जब उनको चेक किया तो उन्होंने पाया यहाँ पर उनका इलाज नहीं हो सकता है।
उन्होंने कोशिश की, उन्होंने सोचा कि इनको किसी पास के हॉस्पिटल में ले जाए। वहां पर एक नजदीक में एक नॉरफॉक हॉस्पिटल था जो वहां से 40 माइल्स दूर था। किसी तरह डॉक्टरों ने एक रिस्क लेने की ठानी कि चलो हो सकता है वो मॉरिस को बचा सकें, और वो मॉरिस को उस 40 मील दूर हॉस्पिटल ले गए। इस बीच उनके परिवार वालों को इंटीमेट कर दिया गया। उनके सारे के सारे परिवार वाले उस नॉरफ्लॉक हॉस्पिटल में पहुंच चुके थे। जैसे ही मॉरिस पहुंचे वहां पर, उनको डॉक्टरों ने स्ट्रेचर पर लिटाया और अंदर एकदम से ऑपरेशन थिएटर ले गए। डॉक्टरों ने जब उनकी ये हालत देखी तो उनकी जो सिस्टर वहां पैट वॉल्डो खड़ी हुई थी, उनसे बताया कि बहुत मुश्किल है कि मॉरिस आज रात सर्वाइव कर जाए, और अगर वो सर्वाइव कर गए तो भी उनकी आंख और कान के नीचे की पूरी बॉडी काम करने लायक नहीं रहेगी, उससे तो बेहतर एक मौत होगी। परंतु मॉरिस की किस्मत में कुछ और लिखा था। मॉरिस के सबकॉन्शियस माइंड की पावर इतनी ज्यादा थी कि उन्होंने अपने आप को इतना, सबकॉन्शियस माइंड की पावर से अपने आप को इतना स्ट्रांग कर रखा था कि उनका ऑपरेशन 9 घंटे चला। एक खास बात यह थी, इस पूरे दौरान मॉरिस होश में थे, क्योंकि उनके जो पावर थी, जब उनका सिंगल इंजन प्लेन बंद हुआ, मॉरिस बताते हैं, उनके दिमाग में एक ऑल ऑफ ए सडन विद इन ए फ्रैक्शन ऑफ द सेकंड ये थॉट था कि इट इज गोइंग टू बी क्रैश्ड इन द लैंड एंड आई हैव टू कीप माई सेल्फ अवेकन। और यही पावर थी कि वो उनको हल्का सा कॉन्शियस रखे हुए थे। रात में ऑपरेशन चला, ये ऑपरेशन 9 घंटे चला। मॉरिस को हर अंग को शरीर के तारों से सिल दिया गया था, प्लास्टिक से सिल दिया गया। किसी तरह 9 घंटे के सक्सेसफुल ऑपरेशन के बाद वो रात मॉरिस सर्वाइव कर गए। लेकिन डॉक्टर अभी भी बहुत ज्यादा होपफुल नहीं थे। डॉक्टरों को ये मालूम था कि मॉरिस सर्वाइव कर चुके हैं, परंतु पूरी उम्र उनको आंख और कान के नीचे उनका शरीर काम नहीं करेगा। पूरी उम्र वो इवन सांस भी नहीं ले पाएंगे। जब उनको हॉस्पिटल में इमरजेंसी में लाया गया तो उनके फेफड़े काम नहीं कर रहे थे, वो सांस नहीं ले पा रहे थे। उनको एक मेडिकल टर्म्स में ट्रैकेटोमी बोला जाता है, गले में एक पाइप डाल करके उनको सांस दिलाई जा रही थी। शायद डॉक्टरों ने बोला इनको सांस लेने के लिए पूरी उम्र रेस्पिरेटर पर रहना पड़ेगा। जब मॉरिस ने यह बात सुनी, दूसरी सुबह उन्होंने अपने मन को रिफ्रेम किया, अपने सबकॉन्शियस माइंड को एक्टिवेट किया और उन्होंने कहा नहीं, आई एम ए विनर, आई एम नॉट ए लूजर। हो सकता है, मॉरिस अपनी एक किताब द मिरेकल मैन में लिखते हैं कि मैं, हो सकता है उस समय जो मौत होती वो एक अच्छा ऑप्शन होता, टू बाय दैट डेथ विल बी ए चीपर ऑप्शन, बट आई हैव ऑलवेज रिमेन्ड ए सेल्समैन, आई विल नॉट बाय इट, आई एम ए रादर गुड सेल्समैन। ये बहुत बड़ा डॉक्टरों के सामने, पैट वॉल्डो उनकी सिस्टर बताती है, डॉक्टरों के सामने बहुत बड़ा चैलेंज था। मॉरिस आईसीयू में थे, उनका ऑपरेशन सक्सेसफुल हुआ था, लेकिन अभी भी डॉक्टर बहुत होपफुल नहीं थे। वो जानते थे कि अगर मॉरिस सर्वाइव कर जाएंगे अभी भी, तब भी उन्हें पूरी उम्र एक चेयर से बंधे रहना पड़ेगा, मशीन्स पर रहना पड़ेगा, रेस्पिरेटर से सांस लेनी पड़ेगी, ट्यूब से खाना पड़ेगा। वो सिर्फ अपनी आंखों से देख सकते थे और कानों से सुन सकते थे। परंतु मॉरिस ने अपने आप को कन्विंस किया, अपनी इंटरनल पावर को स्ट्रांग किया, अपने सबकॉन्शियस माइंड को स्ट्रांग किया, और उन्होंने अपने आप से कहा, नो, आई विल सर्वाइव, आई विल लीड अ नॉर्मल ह्यूमन बीइंग्स लाइफ, और जो मेरी अगली आने वाली क्रिसमस है वो मैं अपने घर में मनाऊंगा, और मैं इस हॉस्पिटल से अपने पैरों से बाहर निकल कर जाऊंगा। दोस्तों, एक बहुत बड़ी स्टोरी है। मॉरिस एक 35 साल के युवा थे। अगर आप इनका बचपन देखें तो मैं आपको बताना चाहूंगा कि वो बहुत ही एक केयरलेस टाइप के एडल्ट हुआ करते थे, जिसका दिशा नहीं थी, जिसको जीवन में कुछ नहीं पता था वो क्या करना चाहते हैं। किसी तरह उनके अंकल ने उनको एक लाइफ इंश्योरेंस कंपनी में 13 वीक के ट्रायल पे लगाया हुआ था। वो कोई अच्छा परफॉर्म नहीं करते थे। वन फाइन डे व्हाट हैपेंड विद हिम, इट हैज चेंज्ड हिज एंटायर लाइफ। वो एक ड्रग स्टोर में गए, वहां पर ड्रग स्टोर में ड्रग तो उनको नहीं मिली, पर वहां पर उनको एक बुक मिली। ये बुक थी नेपोलियन हिल द्वारा लिखी, थिंक एंड ग्रो रिच। उन्होंने इस बुक को उठाया, अब बोला इट्स ए चीपर ऑप्शन, अगर बाय थिंकिंग ओनली आई कैन बिकम ए रिच, व्हाई टू डू वर्क, एंड व्हाट हैपेंड। वो बुक लेकर के आए और उन्होंने अपने कबर्ड में रख दी। वो बुक धूल खाती रही तब तक, जब तक कि एक दिन उनकी नजरों के सामने पड़ी और उनके अपने क्यूरियोसिटी जागी कि चलो ला इसको पढ़ के देखता हूँ। जब उन्होंने पढ़ा तो नेपोलियन हिल की किताब में जो कोट नेपोलियन हिल ने लिखा था वो लिखा था, व्हाट एवर ए माइंड कैन कंसीव, बिलीव इट कैन अचीव। इस एक सेंटेंस ने मॉरिस ए गुड मैन के जीवन की दिशा बदल दी। उन्होंने अपने लाइफ इंश्योरेंस कैरियर में बहुत सक्सेस हासिल की। वो एक बहुत सक्सेसफुल लाइफ इंश्योरेंस एजेंट बने। वो 5000 स्क्वायर फीट के वर्जीनिया में अपने बड़े मकान में अपनी वाइफ सैंडी के साथ रहा करते थे, सेस्ले ड्राइव किया करते थे, और एक दिन पहले ही उन्होंने अपना ये सेसना 172 प्लेन खरीदा था। वो एक बहुत अच्छी लाइफ लीड कर रहे थे, और उस साल जब उनका एक्सीडेंट हुआ उस समय वो अपने $15 मिलियन का जो सेल रिकॉर्ड था उसको क्रैक करने जा रहे थे। परंतु होने को कुछ और ही मंजूर था, और इस प्लेन दुर्घटना में मॉरिस पूरी तरह से घायल थे और हॉस्पिटल में पड़े थे और अपनी जिंदगी से लड़ रहे थे। लेकिन उन्होंने कभी हार नहीं मानी।
उन्होंने कभी अपने जीने की आशा को नहीं छोड़ा और उन्होंने बार बार अपने सबकॉन्शियस माइंड को रिफ्रेम किया कि वन डे ही विल बी हेल्दी, ही विल लीड ए नॉर्मल लाइफ एंड डेफिनेटली ही विल डू इट। दोस्तों, उनकी इस पूरी की पूरी जो स्ट्रगल था उसमें उनकी सिस्टर पैट वर्ल्ड उनके साथ थी। मैं सभी को ये मैसेज देना चाहता हूँ, फैमिली इज वेरी इंपॉर्टेंट। फैमिली डज नॉट मीन ओनली योर वाइफ और योर किड्स। फैमिली मीन्स योर फ्रेंड्स, योर ब्रदर्स, योर पेरेंट्स, योर सिस्टर, एनीवन हु कैन हेल्प यू। तो हमेशा उनको अपना सम्मान रखें, अपने फ्रेंड से जुड़े रहें, अपने फैमिली से जुड़े रहें। वो देख नहीं सकते थे, वो समझ नहीं सकते थे, वो बोल नहीं सकते थे, वो सांस नहीं ले सकते थे। पेट वॉल्डो जो उनकी सिस्टर थी, उनके लिए एक कार्डबोर्ड बनाया गया और उसमें उन्होंने उसको 4 पार्ट में डिवाइड किया, जिसमें 2-2 लाइनें डाली जिसमें लेटर्स लिखे। और उनसे जो नर्सेज आकर के कहा करती थी हॉस्पिटल में, दिखाती थी कि कौन से स्क्वायर में आप कुछ वर्ड्स बोलना चाहते हो, तो वो पलक झपकाया करते थे। ही यूज्ड टू कम्युनिकेट बाय ब्लिंकिंग हिज आईज। एक नई मेथड, एक नई टेक्नोलॉजी, एक नया तरीका निकाला गया जिससे कि वो मॉरिस से कम्युनिकेट कर सकते थे और मॉरिस अपनी प्रॉब्लम्स के बारे में, अपने पूरे बॉडी के बारे में, कि कहाँ उनको दर्द हो रहा है, कहाँ वो अनईजी फील कर रहे हैं, वो कहाँ वो ईजी फील कर रहे हैं, वो जान पाते। और धीरे धीरे उन्होंने रिकवर करना शुरू कर दिया। 2.5 महीने बाद उनका रेस्पिरेटर हटाया गया, वो खुद से सांस ले सकते थे। लेकिन उनके सामने एक बहुत बड़ा चैलेंज था, उनकी स्पाइनल कॉर्ड क्रश हो गई थी। अब उनको अपने न्यूरोलॉजी पे काम करना था, क्योंकि उनको सिग्नल्स नहीं मिलते थे, वो चीज़ों को परफॉर्म नहीं कर पाते थे। धीरे धीरे करके उन्होंने एक एक होल में डालने का प्रयास किया और वो पूरी की पूरी एक एक्सरसाइज की और उन्होंने धीरे स्टेप बाय स्टेप अपने एक एक ऑर्गन को पर फोकस करके अपने सबकॉन्शियस माइंड की पावर से अपने बॉडी को सिग्नल दे करके अपने आप को सही किया। और फाइनली वो दिन आया जब मॉरिस अपने पैरों पर उस हॉस्पिटल से निकल के बाहर निकले। तो दोस्तों, ये कहानी हमें ये बताती है कि अगर आप कोई भी कार्य करने की दृढ़ इच्छा शक्ति को पाल लें, उसे अपने सबकॉन्शियस माइंड में फीड कर लें, तो डेफिनेटली आप उसको अचीव कर सकते हैं। यू कैन बिकम ए सक्सेसफुल। यहाँ से मॉरिस की एक नई दिशा तय हुई। उन्होंने सेल्स का जॉब छोड़ा, वो बाहर निकले, उन्होंने लोगों को अपनी स्टोरीज बताना शुरू किया और उनके जो गुरु थे जिग जैगलर, जो उस समय के सबसे बड़े मोटिवेशनल स्पीकर थे, उनके साथ उन्होंने काम करना शुरू किया और ही बिकेम ए वेरी सक्सेसफुल मोटिवेशनल स्पीकर अक्रॉस द वर्ल्ड। फॉर्चून 500 से ज़्यादा कंपनीज में वो अपने नरेशंस देते हैं, वो अपने चीज़ों को बताते हैं, लोगों को समझाते हैं कि कैसे अगर आप माइंड को कंट्रोल कर सकते हो, देन यू कैन रूल द वर्ल्ड, यू कैन बी सक्सेसफुल। ये स्टोरी अगर आप लोगों को पसंद आई हो तो मेरे यूट्यूब चैनल ट्रांसफॉर्मिंग पीपल्स लाइफ को सब्सक्राइब करना ना भूलें। मैं आपके लिए ऐसी एक मोटिवेशनल स्टोरीज और ऐसी अलग अलग स्टोरीज आपके सामने लाता रहूँगा। थैंक यू। आपके सामने लाता रहूँगा। थैंक यू। के सामने लाता रहूंगा। थैंक यू। बघा, आता आपण हा जो व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये एका व्यक्तीची स्टोरी सांगितलेली आहे, मॉरिस गुडमॅन नावाचा व्यक्ती. तर त्या व्यक्तीचा 1981 मध्ये विमान अपघात झालेला होता आणि कुठलीही शक्यता नव्हती की तो पहिल्यांदा कुठलीही शक्यता नव्हती की तो वाचू शकतो. आणि कसा तरी तो वाचल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की या व्यक्तीला काहीच करता येणार नाही, तो फक्त डोळ्याने बघू शकतो आणि ऐकू शकतो, त्या व्यक्तीला श्वास सुद्धा घेता येत नव्हता स्वतःला. आणि अशा अवस्थेमधला जर व्यक्ती ठीक होत असेल, एवढ्या क्रिटिकल कंडिशन मधला किंवा एवढा पूर्णपणे बॉडी उद्ध्वस्त झाली होती किंवा पूर्णपणे बॉडी डॅमेज झाली होती त्या व्यक्तीची, आणि त्याच्यामध्ये त्याच्या सगळ्या शरीराचे जे ऑर्गन आहे ते पण डॅमेज झाले होते, म्हणजे किडन्या, लिव्हर वगैरे सगळं, पूर्ण बॉडी किंवा मणके वगैरे सगळं पूर्ण बॉडी डॅमेज झाली होती. अशा अवस्थेतला जर व्यक्ती पूर्णपणे 100% ठीक होत असेल, पहिल्यासारखं होत असेल, तर मग जगामधला कुठलाही आजार असेल, कुठल्याही प्रकारचा आजार असेल, किती लेवलचा आजार असेल, तो व्यक्ती ठीक झालाच पाहिजे. ही घटना घडली होती 1981 मध्ये. आता या घटनेला जवळपास 44 वर्ष, 44 इयर्स पूर्ण झालेले आहेत. तो व्यक्ती अजूनही जिवंत आहे. म्हणजे उपचारांच्या माध्यमातून कुठलीही शक्यता नव्हती की तो व्यक्ती पहिल्यांदा वाचण्याची शक्यता नव्हती. वाचल्यानंतर कुठलीही शक्यता नव्हती. डॉक्टरांनी म्हणजे सांगितलं होतं की तो फक्त एका जागेवरती पडून राहणार, त्याला जागेवरचा हालता सुद्धा येणार नाही. जिवंत राहिल्यानंतर सुद्धा त्याला जागेवरचा हालता पण येणार नाही, अशा अवस्थेतच राहणार आयुष्यभर.
अशा अवस्थेतला जर व्यक्ती परत पहिल्यासारखा होत असेल, त्यानंतर तो इतरांना सांगत असेल की आपण कशा प्रकारे ठीक झालो, किंवा इतरांना तो मोटिवेट करत असेल, किंवा संपूर्ण जगभर लोकांना परत एकदा तो मार्गदर्शन करत असेल, आणि तो व्यक्ती अजूनही जिवंत आहे, तर अशा प्रकारे आपण जी काही थोडक्यामध्ये उदाहरणं बघितली, किंवा अंगराज शेळके यांचे आपण अनुभव ऐकले, किंवा आपण काही उदाहरणं थोडक्यामध्ये बघितली, ती उदाहरणं आपण परत येणाऱ्या प्रोग्राममध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत की कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारातून लोक ठीक झाले, किंवा त्यांनी नक्की काय केलं. म्हणजे याच्यावरून आपल्याला एक लक्षात आलेलं असेल की एखाद्या व्यक्तीला किडनीची समस्या असतील, डायलिसिस सुरू आहे, किंवा त्यासोबत अजून काही समस्या असतील, किंवा इतर काही समस्या असतात, किंवा कुठल्याही प्रकारचे आजार असतात, तर उ- सध्याच्या काळामध्ये जे उपचार उपलब्ध आहेत, किंवा सध्याच्या काळात जे उपचार आहेत त्याच्या काही लिमिटेशन आहेत, मर्यादा आहेत. तर त्यानुसार जरी आपल्या समस्या पूर्णपणे दूर होणं शक्य नसलं, किंवा 100% दूर होणं शक्य नसलं, तर आपण काय करायचं की उपचारासोबत अशा काही गोष्टी करू शकतो, सहजपणे करता येतात आपल्याला, आणि या गोष्टी करायला खूप सोप्या सोप्या असतात. तर त्या गोष्टी करून आपण हळूहळू आपल्या सर्व प्रकारच्या समस्यातून, आजारातून पूर्णपणे बाहेर येऊ शकतो. आणि आम्ही आपल्याला त्यासाठीच पुढच्या कमीत कमी 2-3 महिन्यापर्यंत असं मार्गदर्शन करू शकतो. आपला हा प्रोग्राम तर सातत्याने सुरूच राहणार आहे. सातत्याने आठवड्यातून 3 दिवस, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हा ऑनलाईन प्रोग्राम असणार आहे. काही कारणामुळे जर आपला प्रोग्राम चुकला किंवा अर्धवट आपण बघितला, तर रेकॉर्डिंग सुद्धा आपल्याला मिळणार आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या प्रोग्राम व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक व्यक्तीला फोनवरून सुद्धा मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. तर त्याच्यामुळं आपण हा प्रोग्राम मध्ये भाग घेऊ शकता, सहभागी होऊ शकता, किंवा आमचं हे मार्गदर्शन मिळू शकता. आता आता आपण या आजच्या प्रोग्राम मध्ये काही गोष्टी माहीत करून घेतलेल्या आहेत. आता आपल्यापैकी जर कोणाला काही प्रश्न असतील, तर आपण थोडक्यामध्ये आपला प्रश्न विचारू शकता. आता आपल्यापैकी जर एखाद्या व्यक्तीला काही प्रश्न असेल, तर आपण तो प्रश्न, आता आपला माईक अनम्यूट करून आपण प्रश्न विचारू शकता. किंवा चॅटवरती आपण विचारू शकता प्रश्न, काय असेल तर आपल्यापैकी कोणाला. आणि जे कोणी, किंवा आमचा हा जो नंबर आहे, स्क्रीनवरती नंबर आहे, तर त्या नंबरवरती सुद्धा आपण आपल्यापैकी जर कोणाला काही प्रश्न असेल, किंवा अजून या कार्यक्रमासंदर्भात आपल्याला काही माहिती असेल, तर आपण उद्या आम्हाला फोन करून या प्रोग्राम संदर्भात आपण अधिक माहिती घेऊ शकता, किंवा आपले काही प्रश्न वगैरे असतील तर आपण प्रश्न विचारू शकता. हो, नक्की सर. आता एक मिस्टर जगदीश म्हणून यांनी प्रश्न विचारलेला आहे की ज्या लोकांचा ऑलरेडी किडनी ट्रान्सप्लांट झालेला आहे, तर त्यांच्यासाठी काही मार्गदर्शन करता येईल का. तर नक्की सर, आपल्याला कसं असतं की ज्या लोकांचा आता ऑलरेडी किडनी ट्रान्सप्लांट झालेला आहे, तर त्यांनी त्यांनी सुद्धा आपलं किडनी ट्रान्सप्लांट झालंय म्हणून कुठल्याही गोष्टी परत चालू करणं, म्हणजे योग्य त्या गोष्टी चालू ठेवल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याला किडनी ट्रान्सप्लांटमुळे नॉर्मली त्यांना एक प्रकारे त्यांचं सगळं काही बॉडी फंक्शनिंग चांगलं झालेलं आहे. ठीक आहे. तर आपण काय करायचंय की जे आपण किडनी ट्रान्सप्लांट झालेला आहे त्यासाठी आपला खर्च पण बराच झालेला असतो. किंवा आपण सध्याच्या काळात जर बघितलं तर एक किडनी ट्रान्सप्लांटसाठी पण कमीत कमी 7-8 लाख रुपये लागतात. म्हणजे आपण पैसे घालून जर एखाद्या व्यक्तीने किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे, तर त्याने उलट आपल्या आरोग्याची, किंवा किडण्यांची व्यवस्थित चांगल्या प्रकारे त्या कशा प्रकारे मेंटेन राहतील त्याची खबरदारी घेतली पाहिजे. किंवा किडण्यांची आपली कार्यक्षमता जर ऑलरेडी चांगली आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीची ऑलरेडी आहे, किंवा ज्याने किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे, तर त्या प्रत्येकाने आपण सहजपणे योग्य त्या गोष्टी केल्या तर आपल्या किडण्यांची कार्यक्षमता ही नेहमीच चांगली राहू शकते. अगदी आयुष्यभर आपण चांगल्या प्रकारे स्वतःला मेंटेन करू शकतो. तर तशी पण जर आपल्याला काही मार्गदर्शन पाहिजे असेल तरी सुद्धा आपण आम्हाला संपर्क करू शकता. म्हणजे थोडक्यामध्ये काय असणार आहे की आपला जो गायडन्स प्रोग्राम आहे त्याच्या माध्यमातून आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला एक चांगल्या प्रकारचा बेनिफिट होणार आहे. आणि हे मार्गदर्शन आपल्याला
ऑनलाईन प्रोग्राम प्लस आपला म्हणजे फक्त प्रोग्राम आपल्याला बघायचा नाही. प्रोग्राम फक्त आपल्याला नॉलेजसाठी आहे, की प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी माहीत पडतात किंवा काही उदाहरणं माहीत पडतात किंवा आपण काही व्हिडिओ व्हिडिओ दाखवतो. म्हणजे प्रोग्राममध्ये थोडक्यात आपल्याला नॉलेज बेस्ड गोष्टी शेअर केल्या जातात, परंतु खऱ्या अर्थाने आपल्याला जे मार्गदर्शन आहे ते फोनवरून उपलब्ध होईल. म्हणजे फोनवरून बाकीच्या वेळामध्ये प्रोग्राम आपला आठवड्यातला 3 दिवस चालणार आहे, परंतु प्रोग्राममध्ये ज्या गोष्टी आपल्याला माहीत पडतात किंवा ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात प्रत्यक्षामध्ये, तर त्या गोष्टी खरं तर करायला खूप सोप्या असतात काय. परंतु त्या गोष्टी आपल्याकडून व्यवस्थितपणे होण्यासाठी सातत्याने प्रत्येक व्यक्तीशी आम्हाला बोलणं गरजेचं असतं किंवा त्याला एक चांगल्या प्रकारची त्याची प्रेरणा टिकवणं, मोटिवेट करणं, या गोष्टी गरजेच्या असतात सुरुवातीला काही दिवस तरी. तर तशा प्रकारे आपण कमीत कमी 2-3 महिन्यापर्यंत मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यामुळे आपण निश्चितपणे या मार्गदर्शन प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकतो. आणि आपल्यापैकी जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण उद्या वगैरे आम्हाला आमच्या या नंबरवरती कॉल करून प्रश्न विचारू शकता, किंवा जे कोणी प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघत असतील तर त्यांच्यापैकी जर कोणाला काही प्रश्न असेल तर आपण आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून आम्हाला प्रश्न वगैरे विचारायचा आहे. धन्यवाद सर. तर हा नंबर प्रत्येकाने नोट करून ठेवायचा आहे, ज्यांनी आता लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलाय त्यांनी. आणि तसंच जे कोणी प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघत असतील त्यांनी हा नंबर नोट करून ठेवा. तर आपल्यापैकी आपल्याला स्वतःला काही समस्या असेल किंवा इतर आपल्या परिचयामध्ये किंवा आपले कोणी नातेवाईक, कोणी जवळचे व्यक्ती असतील, त्यांना काही समस्या असतील तर तर आपण आम्हाला संपर्क करू शकता, किंवा ज्यांना समस्या असतील त्यांना आम्हाला संपर्क करायला सांगू शकता. तर आपण या प्रोग्रामच्या माध्यमातून किंवा आमचं जे पुढचं 3 महिन्या 2-3 महिन्यापर्यंत गायडन्स आहे ते आम्ही त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो. तर आता आपण आपला आजचा जो कार्यक्रम आहे तो आता संपवत आहोत. तर आजचा हा प्रोग्राम जॉईन केलेल्या सर्वांचं आणि या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग बघणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.